आज ना आपण सुरुवातीला मागची मंडळी पाहुणे मंडळी सुरुवातीला आपल्याला काही कंटेंट रिवाइज करायचे, अगदी 5-10 मिनिट्स मध्ये आपण रिव्हिजन करू आणि नंतर कुठे मग पुढे सुरुवात करू. झालं? कधीच तुम्ही फोकस व्हाल की कळतच नाही मला. ही तुम्हाला मिळणारी नवीन नोट्स आहे. अगोदरच्या नोट्स मधले आणि या नोट्स मधले कंटेंट थोडे मागे पुढे असतील. आपण अगदी सुरुवातीला ना काही डेफिनेशन्स आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, फ्लुइड काय असेल? अ सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. गॅसेस अँड लिक्विड्स आर टुगेदर कॉल्ड फ्लुइड्स. फ्लुइड म्हणजे फक्त गॅसेस नाही, फ्लुइड म्हणजे फक्त लिक्विड नाही. लिक्विड आणि गॅसेसला एकत्रपणे काय म्हणतात? फ्लुइड म्हणतात. नंतर आहे फ्लुइड मेकॅनिक्स. बरोबर आहे. फ्लुइडचा जो स्टडी आहे दॅट इज कॉल्ड एज फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये फ्लुइड मोशन मध्ये असू द्या, फ्लुइड थांबलेलं असू द्या, फ्लुइडचा सरफेस असू द्या. बरोबर आहे. सर्व स्टडी आपण कशामध्ये करतो? फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. लक्ष इकडे माझ्याकडे. फ्लुइड मेकॅनिक्सचे आपण 2 ब्रांचेस केलेले आहेत. फ्लुइड जर थांबलेलं असेल तर त्याचा स्टडी फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये येतो. इट डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. बरोबर आहे. जसं हायड्रोस्टॅटिक वगैरे, प्रेशर पी इक्वल टू एच रो जी, हे कशामध्ये येणार? फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये येणार. नंतर आहे फ्लुइड डायनॅमिक्स. फ्लुइड जर मोशन मध्ये असेल, बरोबर आहे, जसं आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वगैरे पाहिलं, नंतर बर्नॉलिस थेरम पाहिलं, ते जे आहे ते काय आहे? कशामध्ये येणार? फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये येणार. नंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लुइड. तुम्हाला माहिती आहे फ्लुइडच्या साठी आपण ज्या ज्या टर्म्स डिफाईन करतो, ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लुइड. फ्लुइडची आपण डेन्सिटी सांगतो, स्पेसिफिक वेट सांगतो, रिलेटिव्ह डेन्सिटी सांगतो, प्रेशर, कॉम्प्रेसिबिलिटी, विस्कॉसिटी, कॅपिलॅरिटी, आणखी काही असतील ज्या आपण फ्लुइडसाठी ज्या काही टर्म्स आपण डिफाईन करतो, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लुइड. पण जर तुम्हाला असं म्हटलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल फ्लुइड, सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्या. जे फ्लुइड इनकम्प्रेसिबल आहे आणि ज्याला विस्कॉसिटी नाही आहे. बरोबर आहे. सो इनकम्प्रेसिबल अँड झिरो विस्कॉसिटी वाला जे फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड एज आयडियल फ्लुइड. ज्याचं नेहमी आपण फ्लो पाहिले आहेत की जे ज्याचा काय म्हणू लॅमिनर किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. नंतर सुरुवात केली आपण फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये. फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये जो फोर्स एक्झर्ट होतो, जो फ्लुइडच्या किंवा वॉलच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे आणि फ्लुइडने एक्झर्ट केला किंवा फ्लुइडच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे, त्याला काय म्हणतात? थ्रस्ट. थ्रस्ट एक प्रकारचा फोर्स आहे जो सरफेसला परपेंडिक्युलर आहे. ओके. जास्त डिटेल वाचायची गरज नाही आहे, समजलेलं पाहिजे फक्त आपल्याला. नंतर प्रेशर जर काढायचं असेल तर थ्रस्टला म्हणजे परपेंडिक्युलर फोर्सला तो फोर्स जेवढ्या एरियावर ऍक्ट होतो त्या एरियानी डिवाइड करायचं. म्हणून प्रेशर लिहिताना थ्रस्ट पर युनिट एरिया इज मोस्ट करेक्ट दॅन प्रेशर पर युनिट एरिया. बरोबर आहे. नंतर इफ एफ विथ अ नॉर्मल फोर्स देन तुम्हाला माहिती आहे की प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. युनिट आपण पाहिलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच काय म्हणतात? पास्कल. दुसरा आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यामध्ये रिलेशन आपल्याला डेव्हलप करता येते. अदर युनिट्स मध्ये आपण पाहिलं की एक आहे ऍटमॉस्फिअर. प्रेशर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ ऍटमॉस्फिअर. सध्या जेवढं प्रेशर असणार एअरचं दॅट इज 1 ऍटमॉस्फिअर. डबल केलं तर 2 ऍटमॉस्फिअर, 5 टाइम्स केलं तर 5 ऍटमॉस्फिअर. नंतर कशामध्ये मोजता येणार? बार. बार कशाला म्हणणार? 10⁵ न्यूटन पर मीटर. यालाच आपण काय म्हणतो? बार. दुसरा आहे टॉर. बार नंतर टॉर. बरोबर आहे. आणि टॉर काय असेल? 1 मिलीमीटर ऑफ एच जी. इमॅजिन करू शकता एक एच जी कॉलम आहे, मर्क्युरीचा कॉलम आहे, पण त्याची हाईट किती आहे? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर मर्क्युरी कॉलम जेवढं प्रेशर एक्झर्ट करणं दॅट इज कॉल्ड एज 1 टॉर. So it is nothing but pressure exerted by 1 millimeter of mercury column. आणि ते असते किती? 133 पास्कल. 133 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅन यू इमॅजिन? 1 मिलीमीटर मर्क्युरी थर्मामीटर मध्ये असते आणि तो किती प्रेशर एक्झर्ट करतो? 133 पास्कल. ओके. ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं टाइप्स ऑफ प्रेशर.
तर इथे डायमेन्शन्स वगैरे पाहिले. डायमेन्शन्स आता करायची गरज नाही, फोर्स अपॉन एरिया त्यावरून आपण डायमेन्शन्स काढतो. प्रेशर कुठली क्वांटिटी आहे? इट इज टेन्सर क्वांटिटी, बरोबर, नायदर वेक्टर क्वांटिटी नॉर स्केलर क्वांटिटी, बरोबर आहे. तर प्रेशरला डायरेक्शन तर कधी कधी सांगता येऊ शकते, पण त्याची डायरेक्शन वेगवेगळ्या डायरेक्शननी सेम किंवा डिफरंट असू शकते. सो प्रेशर इज अ टेन्सर क्वांटिटी बिकॉज ॲट ए पॉइंट प्रेशर ॲक्ट्स इन ऑल डायरेक्शन्स, बरोबर. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की समजा लिक्विडमध्ये, इकडे पहा माझ्याकडे, लिक्विडमध्ये जर का एखादा बॉल इमर्स केला तर त्या बॉलवर ऍक्ट होणारा प्रेशर खालून वर, वरून खाली, लेफ्ट कडून राईट कडे, राईट कडून लेफ्ट कडे, बरोबर आहे. तर सर्व डायरेक्शन लिक्विड त्या बॉलवर फोर्स एक्झर्ट करते. तो फोर्स जो आहे तो सर्वच डायरेक्शननी असतो आणि त्याच्या मिळून काय बनते? प्रेशर बनते. इमॅजिन करू शकत आहे का तुम्ही, लिक्विड जे आहे त्याच्यामध्ये काय ठेवला, एक बॉल ठेवला, तर त्या बॉलवर ऍक्ट होणार जर तुम्हाला प्रेशर विचारलं तर सर्व डायरेक्शननी ते फोर्सेस त्या बॉलला काय करण्याचा प्रयत्न करतात? कॉम्प्रेस्ड करण्याचा प्रयत्न करतात. डायग्राम येते डोळ्यासमोर, बरोबर आहे. म्हणून एक पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे, ज्या क्वांटिटीला पर्टिक्युलर डायरेक्शन नसेल पण डायरेक्शन रिलेटेड थोडं असेल, तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो? टेन्सर क्वांटिटी. सो प्रेशर इज टेन्सर क्वांटिटी, नायदर स्केलर नॉर वेक्टर, बरोबर आहे. सो इट ऍक्ट्स इन ऑल डायरेक्शन्स अँड डेफिनेट डायरेक्शन इज नॉट असोसिएटेड विथ इट. डायरेक्शन तर आहे पण पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे. अशा वेळेस क्वांटिटी काय बनते? टेन्सर क्वांटिटी. आणखी कुठली क्वांटिटी टेन्सर क्वांटिटी होती? नाही, इलेक्ट्रिक करंट डायरेक्शन असताना स्केलर क्वांटिटी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ही टेन्सर क्वांटिटी होती. नंतर आपण पाहिले टाइप्स ऑफ प्रेशर, 3 प्रेशर पाहिले. पहिलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, जेवढं काही प्रेशर ऍटमॉस्फिअर एक्झर्ट करते, लक्ष इकडे बोर्डवर, दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नंतर गॉस प्रेशर, सिलेंडरच्या आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर. सिलेंडरच्या आतमधलं जे असेल ते बाहेरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज गॉस प्रेशर. गॉस प्रेशर मोजणाऱ्या इन्स्ट्रुमेंटला प्रेशर गॉस म्हणतात. नंतर काय घेतलं आपण? ऍब्सोल्यूट प्रेशर. सिलेंडरच्या आतमधलं प्रेशर काढायचं, बाहेरचे प्रेशर घ्यायचं आणि आतमधले घ्यायचं, त्यांची करायची सम, दॅट इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट प्रेशर. सो इट इज द सम ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड गॉस प्रेशर. हेच इथं लिहिलं. पहिले ऍटमॉस्फेरिक प्रेशर लिहिलं. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर असते किती? 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे बॅरोमीटरनी मोजतात. बॅरोमीटर माहिती आहे तुम्हाला? ओके. तर बॅरोमीटर काय असते? एका दाखवूनच देतो तुम्हाला. तर इथे असेल. नंतर काय सांगितलं आपण? गॉस प्रेशर. प्रेशर मधला डिफरन्स इन टर्म्स ऑफ हाईट मोजला जाऊ शकतो आणि हे ज्याच्या सहाय्याने मोजतात दॅट इज कॉल्ड ॲज प्रेशर गॉस किंवा मॅनोमीटर. ओके. नंतर ऍब्सोल्यूट प्रेशर तुम्हाला माहिती आहे. इथे बहुतेक मॅनोमीटर वगैरेची डायग्राम, मर्क्युरी बॅरोमीटर दाखवलेलं आहे. तर मर्क्युरी बॅरोमीटर बघा काय असेल पहा. ही डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवली. काय केले? खूप उंच ट्यूब घेतली, 1 मीटर लॉंग ट्यूब ग्लासची. ती ट्यूब पूर्णपणे मर्क्युरीने फिलअप केली. एका बिकरमध्ये मर्क्युरी घेतला आणि त्याला त्या इन्व्हर्ट केलं, बरोबर आहे. हा मर्क्युरी स्वतःच्या वेटमुळे खाली येणार. इथे आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्या मर्क्युरीला वर ढकलण्याचा प्रयत्न कराल. जेवढा कॉलम बॅलन्स्ड झालेला आहे, हा बॅलन्स कॉलम कोणाला बॅलन्स करत आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. कारण की ऍटमॉस्फेरिक प्रेशर याला वर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि या कॉलमचं स्वतःचं वेट याला खाली ओढायचा प्रयत्न करते. पण कॉलम रेस्ट आहे, याचा अर्थ कॉलमचं प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर सेम आहे. बस हे सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे. यालाच काय म्हणतात? बॅरोमीटर. इथे काय तयार होणार? व्हॅक्यूम असेल किंवा या मर्क्युरीच्या वेपर्स राहतील. कमी प्रेशर झाल्यामुळे वेपर्स क्रिएट होतील आणि इथे जे व्हॅक्यूम तयार होईल त्याला काय म्हणतात? टॉरिसिलिस व्हॅक्यूम, बरोबर. हे टॉरिसिलीने इन्व्हेंट केलं. आणि याचं प्रेशर मोजायचं कसं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर, याची हाईट मोजायची. P = H/ρg वी गेट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे, कारण इथे ऍटमॉस्फिअर आहे. नंतर आहे मॅनोमीटर. मॅनोमीटर काय असेल बघा. सिंपल डायग्राम आहे, समजण्याचा प्रयत्न करा. एक सिलेंडर आहे किंवा एक बलून आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. इथे गॅस भरलेला आहे, इकडे लक्ष, इथे गॅस भरलेला आहे. एक युट्यूब आहे, त्या युट्यूब मध्ये लिक्विड घ्यायचं. असं लिक्विड घ्यायचं जे हलकं असेल वेटनी, कारण की मर्क्युरी घेतला तर हा जो डिफरन्स आहे हा फार कमी होणार. जेवढं तुम्ही हलकं लिक्विड घेतलं तेवढा प्रेशर मधला, हाईट मधला डिफरन्स जास्त विजिबल असेल, बरोबर आहे. जिथे क्वांटिटी जास्त असते तिथे एरर कमी असते. एरर मध्ये शिकलो आपण. जी क्वांटिटी मोजायची ती जर जास्त असेल तर एरर कमी असणार. यांच्यामधला डिफरन्स जर कमी असता लेवल मधला, तर डिफरन्स कमी केव्हा येणार? जर तुम्ही हेवी लिक्विड घेतलं, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, हा डिफरन्स कमी येणार, बरोबर आहे. आणि जर हाईट मधला डिफरन्स, आपल्याला हाईट मोजायची आहे, तो कमी असेल तर एरर जास्त होईल. म्हणून इथे काय करायचं? हलकं लिक्विड घ्यायचं, केरोसिन घ्यायचं किंवा वॉटर घ्यायचं.
बरोबर, वॉटरपेक्षा हलकं केरोसिन आहे. ते जर तुम्ही ठेवलं तर हा हाईटमध्ये डिफरन्स तयार होणार. मला सांगा, इथे गॅस भरलेला आहे, गॅसचं प्रेशर या कॉलमला खाली ढकलण्याचा प्रयत्न करेल. इथे ऍटमॉस्फिअर आहे, ऍटमॉस्फिरिक प्रेशर याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. आणि समजा इथलं प्रेशर जास्त आहे, इथलं प्रेशर जास्त आहे, तर हा जास्त खाली ढकलणार, हा कमी खाली ढकलणार. फक्त हा डिफरन्स मोजायचा, ही हाईट मोजायची. आणि ही हाईट जेवढी असेल, बरोबर आहे, ही हाईट तुम्ही मोजून काढाल. आणि या हाईटला करस्पॉन्डिंग, समजा ही हाईट आहे एच, एवढी मोजली तुम्ही, एच आहे, तर इथला प्रेशर डिफरन्स काय असणार, एच रोजी प्रेशर मधला डिफरन्स. म्हणजे या बलूनच्या आतमधलं प्रेशर, कंटेनरच्या आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यामधला डिफरन्स म्हणजेच काय, गॉस प्रेशर. बरोबर आहे. तो गॉस प्रेशर कसं मोजायचं, पी इक्वल टू एच रोजी. या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात मॅनोमीटर. कळलं का. मॅनोमीटर तुम्हाला घरी तयार करता येणार. एखादी प्लास्टिकची नळी घ्या, एक तुम्ही गॅस सिलेंडरला लावून टाका, बरोबर आहे, पण पहा ते डेंजरस नाही झालं पाहिजे काम. पण दुसरीकडे वॉटर भरा आणि दुसरीकडे पाईप असं धरून ठेवा. लेवल मधला डिफरन्स मोजून काढा, दोन लेवल मधला. बरोबर आहे. दोन लेवल मधला डिफरन्स असेल एच, तर पी इक्वल टू काय करणार, एच रो जी. तुम्ही वॉटर भरलं असेल तर वॉटरची डेन्सिटी घ्यायची 10 क्यूब. हाईट मधला डिफरन्स मीटर मध्ये घ्यायचा, जी घ्यायचा 9.8. तुम्हाला त्या आपलं जे गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधला प्रेशर तुम्हाला मोजता येईल. कळलं का. पण जेवढं प्रेशर जास्त असेल तेवढी या कॉलमची हाईटही तुम्हाला जास्त घ्यावी लागेल. नाही तर काय होणार की तुम्ही गाडीच्या टायरला हे जर जोडलं तर हे ना वॉटरला बाहेर फेकून देणार, तुम्हाला काही मोजता नाही आला. एवढी लेंथ तुम्हाला जास्त अवेलेबल ठेवावी लागेल. ओके. तर हे झालं युट्यूब मॅनोमीटर. बघा इथे पण आपण ऍब्सोल्यूट प्रेशर, हे वॉटर आहे, वॉटरच्या वरचं प्रेशर किती असणार, पी नॉट, दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि या पॉइंटला मोजायचे, या पॉइंटची डेप्थ किती आहे, एच. वॉटर कॉलम मुळे प्रेशर किती होणार, एच रोजी. टोटल प्रेशर मोजायचं असेल तुम्हाला पी नॉट मध्ये एच रोजी ऍड करावं लागतं. ओके. हे काय झालं या पॉइंटचं ऍब्सोल्यूट प्रेशर. तर असं तुम्हाला मोजता येईल. त्यानंतर तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे असते, लिक्विडमुळे असणारं जे प्रेशर आहे ते फक्त 3 फॅक्टरवर डिपेंड आहे, एच, रोज आणि जी. बरोबर. याच्या व्यतिरिक्त जर फॅक्टर दिले त्यावरती डिपेंड नसेल. इट इज इंडिपेंडेंट ऑफ अमाऊंट ऑफ लिक्विड, किती लिक्विड आहे. बरोबर. 2 लिटर आहे, 10 लिटर आहे की 20 लिटर आहे त्यावर डिपेंड नाही आहे. लिक्विड कॉलमची हाईट किती आहे त्यावर डिपेंड आहे. म्हणूनच ही एक डायग्राम आहे की इथं कमी हाईट सेम आहे, इथे कमी लिक्विड आहे, इथे जास्त लिक्विड आहे आणि इथे आणखी जास्त लिक्विड आहे बेस सेम असल्यामुळे. पण जर हाईट सेम आहे तर प्रेशर सुद्धा सेम आहे. आपल्याला असं वाटू शकते की समजा जर का खूप सारा लिक्विड असेल तर प्रेशर जास्त असेल, असं नाही. बरोबर आहे. आणि इथे आपल्याला असंही जाणू शकते की ही जर हाईट आपण मोजली, इथून मोजली, बरोबर आहे, इथून मोजली तर इथं प्रेशर कमी असेल, मोजायचे आहे. एका लेवलला सर्व ठिकाणी प्रेशर सेम असते, याच्यावर तर लिक्विड कमी आहे तरी प्रेशर मात्र तेवढंच आहे. इथेही तेवढंच आहे, इथेही तेवढंच आहे, सर्व ठिकाणी सेम लेवलला प्रेशर सेम असेल. बरोबर आहे. तर डिफरंट भासू शकते, आपल्याला असं वाटू शकते, त्यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे असं वाटते की जिथे जास्त लिक्विड आहे तिथे प्रेशर जास्त असेल, जिथे कमी लिक्विड आहे तिथे प्रेशर कमी असेल. इकडे पहा माझ्याकडे बोर्डकडे. ओके. नंतर यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हटलेलं. इथे बघा, हे लक्षात येणार, हे फाईन ट्यूब आहे, असं वाटतं की प्रेशर कमी असेल, इथे लिक्विड जास्त आहे तर असं वाटेल प्रेशर जास्त असेल, तर असं नाही आहे. जर हे सर्व लिक्विड एका ट्यूबने कनेक्टेड केले, खूप मोठी टँक असेल किंवा एक बारीक ट्यूब असेल किंवा झिगझॅग जरी असेल तरी लेवल सर्व टँक मधली कशी राहणार, सेम. तुमच्या सिलिंगवर जर खूप सारे टँक लावलेले असतील, 4, 5, 10 टँक लावलेले असतील, ते एकमेकांना कनेक्टेड असतील. बरोबर आहे. एका टँक मध्ये जी लेवल असणार बाकी टँक मध्येही तीच लेवल असणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ शेप ऑफ द टँक. टँकचा शेप काय, किती मोठी टँक असू द्या किंवा लहान असू द्या, ब्रॉड असू द्या किंवा नॅरो असू द्या. आपल्याला असं भासू शकते इथे प्रेशर जास्त आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे ना आपल्याला भासते काय आणि असते काय, अशा टाईपची जी सिच्युएशन असते त्याला पॅराडॉक्स वगैरे म्हणतात. नंतर डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटी आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आणि फक्त तुम्हाला एक रिलेशन माहिती असलं पाहिजे, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू 10 क्यूब kg पर मीटर क्यूब. ओके. आणि बघा इथे आणखी एक गोष्ट आहे, डेन्सिटी ऑफ बॉडी आणि डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सची डेन्सिटी काढताना, सबस्टन्सची डेन्सिटी, समजा सबस्टन्स आहे काय म्हणू आपण, एक ॲल्युमिनियम आहे, एक ॲल्युमिनियमची बॉडी बनवली. ॲल्युमिनियम तुमच्याकडे मेटल आहे, बरोबर आहे, सॉलिड आहे, बरोबर आहे. तर
आणि दुसरी त्याची बॉडी बनवली, बॉडी काय असू शकते, पोकळ. पण बॉडीची डेन्सिटी कमी असू शकते मटेरियलच्या डेन्सिटीपेक्षा. असू शकते म्हणजे जर जेव्हा केव्हा बॉडी काय असणार, पोकळ असणार, त्या बॉडीची डेन्सिटी ते बॉडी ज्या मटेरियलने बनलेली आहे त्या मटेरियलच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते जेव्हा बॉडी होलो असते. कळलं का तुम्हाला? बॉडी जर सॉलिड असेल तर मटेरियलची डेन्सिटी आणि बॉडीची डेन्सिटी सेम असणार, पण बॉडी जर पोकळ असेल तर बॉडीची डेन्सिटी कमी होणार, मटेरियलची डेन्सिटी जास्त राहील. हे तुम्हाला समजलं पाहिजे एवढं, पण मला असं न वाटत जास्त काही काम पडणार, पण पॉईंट आहेत आपले क्लिअर असायला पाहिजे. ओके. नंतर रिलेटिव्ह डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटी ऑफ बॉडी अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. 4 डिग्री सेंटीग्रेड घेण्याचं कारण की 4 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असते, फिक्स्ड असते. बरोबर आहे. नंतर आपण डेन्सिटी ऑफ मिक्सचर काढताना परत लक्षात ठेवलं की टोटल मास काढायचं आणि टोटल व्हॉल्यूम काढायचं. एनिवे टोटल मास काढलं आणि टोटल व्हॉल्यूम काढलं की वेन टोटल मास इज डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम यू गेट डेन्सिटी. मग त्यामुळे येणारे फॉर्म्युले जे आहेत ते पाठ करायची काही गरज नाही आहे. ओके. नंतर ते एक्सपेन्शन वाला भाग आहे, तो मी नंतर सांगेल. हा बल्क मॉड्युलस वाला भाग घेतला होता आपण, पण तो त्याला फास्ट डिव्हिजन मध्ये नाही घेता येणार आपल्याला. ओके. नंतर आपण पास्कल्स लॉ पाहिला होता. हा पास्कल्स लॉ काय असतो? पास्कल्स लॉ कुठल्याही लिक्विड मध्ये एका ठिकाणी जेवढं प्रेशर असणार सर्व ठिकाणी सेम असेल. एका ठिकाणचं प्रेशर जेवढ्या अमाऊंटने वाढवलं सर्व ठिकाणचं प्रेशर सेम अमाऊंटने वाढेल. एवढा सिंपल आहे पास्कल्स लॉ. काय? एका ठिकाणी जेवढं प्रेशर लिक्विड मध्ये फ्लुइड मध्ये सर्व ठिकाणी तेवढंच प्रेशर असेल. बरोबर आहे. एका ठिकाणचं प्रेशर जेवढ्या अमाऊंटने तुम्ही वाढवाल सर्व ठिकाणचं प्रेशर हे तेवढ्याच अमाऊंटने वाढेल. दिस इज पास्कल्स लॉ. माहिती आहे. त्यामुळे एका पॉइंटला जेवढं प्रेशर असेल सर्व पॉइंटला तुम्हाला तेवढंच घ्यायचं आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आपण पाहिलं होतं हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये इथे लक्षात घ्या तुम्ही ही डायग्राम, डायरेक्टली डिस्क्रिप्शन वाचायची गरज नाही. इथे एक नॅरो ट्यूब आहे आणि इथे एक ब्रॉड ट्यूब आहे. इथे तुम्ही प्रेशर फोर्स अप्लाय केला एफ, इथलं प्रेशर काय होणार? पी इक्वल टू एफ बाय ए. म्हणजे इथे जर आपण असं केलं तर हा स्मॉल एफ आणि एरिया आहे A1 आणि हे झालं प्रेशर पहिल्या पॉइंटला. पण दुसऱ्या पॉइंटला प्रेशर तेच राहणार, इथे कॅपिटल एफ आणि कॅपिटल ए. बरोबर आहे. आणि दोन्ही प्रेशर कसे असतील? सारखे असतील. त्यामुळे स्मॉल एफ अपॉन स्मॉल ए इक्वल टू काय लिहिता येणार? कॅपिटल एफ अपॉन A1 आणि इथे 8. ओके. आणि म्हणून इथे इथे फोर्स स्मॉल एफ असेल आणि तुम्हाला कॅपिटल एफ काढायचं असेल तर कॅपिटल एफ बरोबर काय करता येणार? A2 अपॉन A1 इंटू स्मॉल एफ. पण A2 A1 पेक्षा जास्त आहे. A2 जास्त आहे, A1 कमी आहे, त्यामुळे एफ इज ग्रेटर दॅन स्मॉल एफ. बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं? कमी फोर्सचं कन्व्हर्शन जास्त फोर्स मध्ये केलं. इथे जो अवेलेबल फोर्स आहे तो कमी आहे, इथे मात्र फोर्स एवढा जास्त आहे की एखाद्या ट्रकला, बसला किंवा तुम्हाला माहित आहे हायड्रॉलिक क्रेन्स जे आहेत किंवा जे JCB मशीन वगैरे आहेत त्या हायड्रॉलिक वरच चालतात. कळलं? समजलं का? तर हायड्रॉलिक पास्कल्स लॉच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? कमी फोर्सचं रूपांतर आपण जास्त फोर्स मध्ये करू शकतो. स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स कॅन बी कन्व्हर्टेड इनटू लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स. ओके. तर काय पास्कल्स लॉ. तर नंतर आपण पाहिलं आर्किमिडीज प्रिन्सिपल. काय असतं आर्किमिडीज प्रिन्सिपल? एखाद्या बॉडीला ज्यावेळेस आपण फ्लुइड मध्ये इमर्स करतो पार्शियली किंवा फुल्ली इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस ती बॉडी ज्यावेळेस लिक्विड मध्ये इमर्स होते, ती लिक्विड जेवढं व्हॉल्यूम त्या बॉडीने ऑक्युपाय केलं असेल लिक्विड मध्ये तेवढं लिक्विड काय होते? डिस्प्लेस होते. ते जे डिस्प्लेस झालेलं लिक्विड आहे त्या लिक्विडचं जेवढं वेट असेल त्या बॉडीचं तेवढंच वेट कमी होते. त्यालाच म्हणतो आपण ऑफ थ्रस्ट. किती वेट कमी होते? ती जी बॉडी इमर्स केली त्या बॉडीने जेवढं लिक्विड डिस्प्लेस केलं असेल त्या डिस्प्लेस लिक्विडचं वेट मोजायचं. त्या डिस्प्लेस लिक्विडचं वेट जेवढं असेल त्या बॉडीचं वेट तेवढ्या अमाऊंटनी कमी होणार. म्हणजे तेवढा त्या बॉडीवर काय एक्झर्ट होणार? अपथ्रस्ट एक्झर्ट होणार. म्हणून अपथ्रस्ट बरोबर लिहिलं होतं आपण V ρg. समजायला गोष्टी कठीण आहेत, ते लिहायला वाचायला तरी त्यापेक्षा थोड्या तुम्हाला जास्त एफर्ट्स इथे घ्यावं लागतील. त्याला आपण प्रूफ पण केलं होतं. त्या प्रूफकडे जायची की आता गरज नाही आहे आपल्याला. तर थ्रस्ट इक्वल टू V ρg आपण प्रूव्ह केलं होतं. आणि हे खूप सारे फॉर्म्युले दिले आहेत. तुम्हाला मी सांगितलं की एवढ्या फॉर्म्युलांकडे आपल्याला जायची गरज नाही. इथे ना आणखी लॉ ऑफ फ्लोटेशन सांगितलं आहे मी. लॉ ऑफ फ्लोटेशन काय असेल? जर बघा रो आणि सिग्मा. रो काय आहे? डेन्सिटी ऑफ द बॉडी. सिग्मा काय आहे? डेन्सिटी ऑफ फ्लुइड.
डेन्सिटी ऑफ बॉडी जर डेन्सिटी ऑफ फ्लुइड पेक्षा जास्त असेल तर बॉडी त्या फ्लुइडमध्ये सिंक होणार. दुसऱ्या केसमध्ये काय घेतलं आपण, डेन्सिटी ऑफ बॉडी आणि डेन्सिटी ऑफ फ्लुइड जर सेम असेल तर ती बॉडी त्या लिक्विडमध्ये काय म्हणू सबमर्ज असेल, पण त्या बॉडीचा सरफेस आणि लिक्विडचा सरफेस एकाच लेवलला राहतील जर त्या दोघांची डेन्सिटी सारखी असेल तर. पण जर का बॉडीची डेन्सिटी कमी असेल तर मात्र ह्या तऱ्हेची डायग्राम तयार होईल. तर बॉडी काय होणार, त्या बॉडीचा काहीच पोर्शन लिक्विडच्या आतमध्ये राहणार, बराचसा पोर्शन बाहेर फेकल्या जाणार. केव्हा, जेव्हा बॉडीची डेन्सिटी ही लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा कमी असेल. लॉ ऑफ फ्लोटेशन मध्ये 3 पॉईंट लिहायचे आहेत. डेन्सिटी जर बॉडीची जास्त असेल तर बॉडी सिंक होणार, बॉडीची लिक्विडची डेन्सिटी सेम असेल तर लेवलला इमर्स होणार, आणि जर बॉडीची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा कमी असेल तर बॉडीचा काही पोर्शन एअरमध्ये राहणार. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ फ्लोटेशन. 3 महत्वाचे पॉइंट तुम्हाला समजले असतील. आणि जर का बॉडी तरंगत असेल, लक्ष द्या, बॉडी जर फ्लोट होत असेल तर बॉडीचं जेवढं वेट असणार तेवढंच अपथ्रस्ट असणार. फॉर फ्लोटिंग बॉडी वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. बस याच मंत्रावर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम सोडवता येतात फ्लोटिंग बॉडीच्या बाबतीत. वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. हे रोटेटरी इक्विलिब्रियम आपण नंतर घेणार आहोत. ओके, नंतर आपण फ्लुइड डायनॅमिक्सला सुरुवात केली. फ्लुइड डायनॅमिक्सला कधी, काल सुरुवात केली. तर फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये पहा, नंतर टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो. फ्लुइड फ्लो जे आहेत, फ्लुइड फ्लो होऊ शकते, त्याला वेगवेगळ्या टाइप्स मध्ये आपल्याला डिव्हाइड करतात. एवढे महत्वाचे नाही आहेत, पण काही 2 महत्वाचे टॉपिक टाइप्स तुम्हाला समजलेले पाहिजे. पहिला आहे स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो मध्ये एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो एक डायग्राम, की प्रत्येक लिक्विडचा जो प्रत्येक पार्टिकल आहे एका पर्टिक्युलर रेषेवरून धावत असेल, लिक्विडचा प्रत्येक पार्टिकल पर्टिक्युलर पाथ फॉलो करत असेल तर अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, स्टेडी फ्लो. एक ट्यूब आहे, त्या ट्यूब मधून फ्लुइड फ्लो होत आहे, पण प्रत्येक पार्टिकल एका लाईन मध्ये जात आहे. पहिला पार्टिकल ज्या लाईन मध्ये जात आहे मागून येणार आहे त्याच लाईन मध्ये जात आहे. एका पर्टिक्युलर पॉइंटला एका पार्टिकलचा जेवढा स्पीड आहे दुसरा ज्यावेळेस त्या पॉइंटला येणार तिथेही त्याचा स्पीड सेम असेल. एका पर्टिक्युलर पॉइंटला प्रत्येक जो पार्टिकल येणार, बरोबर आहे, त्याची डायरेक्शन सेम असेल, त्याचा पाथही सेम असेल आणि त्याचा स्पीड सुद्धा सेम असेल. बरोबर आहे. अशा प्रकारचा जो फ्लो आहे दॅट इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतात, कुठल्या प्रकारचा फ्लो, स्टेडी फ्लो. तर पहिला घेतला आपण स्टेडी फ्लो. सो इन दिस फ्लो द फ्लुइड कॅरेक्टरिस्टिक्स लाईक वेलॉसिटी, प्रेशर अँड डेन्सिटी ॲट ए पॉइंट डू नॉट चेंज. ना तर वेलॉसिटी बदलते, ना प्रेशर बदलते, ना डेन्सिटी बदलते. म्हणून एखाद्या फ्लो मध्ये जर काय सांगाल तुम्ही, वेलॉसिटी, प्रेशर आणि डेन्सिटी कशी राहत असेल, सेम एका पर्टिक्युलर पॉइंटला. बरोबर, वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळी असू शकते. पर्टिक्युलर पॉइंटला वेलॉसिटी, प्रेशर आणि डेन्सिटी सेम राहत असेल तर त्या प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, स्टेडी फ्लो. आणि अनस्टेडी, जर ह्या क्वांटिटीज बदलत असतील, काय बदलत असेल, वेलॉसिटी, प्रेशर आणि डेन्सिटी एका पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणजे एका इन्स्टंटला वेगळी आहे, दुसऱ्या इन्स्टंटला वेगळी, तिसऱ्या इन्स्टंटला वेगळी, ह्या जर क्वांटिटी बदलत असतील तर त्याला काय म्हणतात, अनस्टेडी फ्लो. आणखी आपल्याला डिफाईन करता येते कॉम्प्रेशनल फ्लो अँड इनकॉम्प्रेशनल फ्लो. ज्या फ्लो मध्ये फ्लुइड कॉम्प्रेस्ड होऊ शकते दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेशनल फ्लो, आणि जिथे फ्लुइड कॉम्प्रेस्ड होणार नाही दॅट इज इनकॉम्प्रेशनल फ्लो. जनरली लिक्विडचा जो फ्लो आहे तो इनकॉम्प्रेशनल असतो, पण गॅसेस कॅन बी कॉम्प्रेस्ड, तर गॅसेसचा फ्लो कॉम्प्रेशनल फ्लो असू शकतो. बरोबर आहे, समजलं, कॉम्प्रेशनल आणि इनकॉम्प्रेशनल. नंतर रोटेशनल आणि इरोटेशनल. लिक्विड फ्लो होत असताना पार्टिकल जर स्वतःभोवती फिरत असतील, बरोबर आहे, जसं क्रिकेटचा बॉल फेकताना स्पिन करत असेल, स्वतःभोवती फिरत आहे, समोरही जात आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे जर पार्टिकल स्वतःभोवती गोल फिरत फिरत समोर जात असतील तर अशा प्रकारच्या फ्लोला तुम्ही काय म्हणू शकता, रोटेशनल फ्लो. पण पार्टिकलना सरळ सरळ जात आहे, स्वतःभोवती गोल फिरत नाही आहे, तर अशा प्रकारच्या फ्लोला तुम्हाला काय म्हणता येणार, इरोटेशनल फ्लो. अशा प्रकारे तुम्हाला फ्लोचे टाइप्स करता येतील. काय काय घेतले आपण, स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, कॉम्प्रेशनल फ्लो, इनकॉम्प्रेशनल फ्लो, रोटेशनल फ्लो, इरोटेशनल फ्लो. हे शब्दावरूनच लक्षात येते. ओके, पण आपल्याकडे असले पाहिजेत, आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर नंतर इन दिस चॅप्टर वी डील्स विथ स्टेडी फ्लो ओनली. या चॅप्टर मध्ये आपण फक्त कशाचा विचार करणार आहोत, स्टेडी फ्लोचा. त्यामुळे बाकी जे फ्लो आहेत ते आपल्यासाठी एवढे महत्वाचे नाही आहेत. आणि इम्पॉर्टंट टर्म्स इन स्टेडी फ्लो, स्टेडी फ्लो मधल्या काही महत्वाच्या टर्म्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्यापैकी पहिली टर्म आहे स्ट्रीम लाईन फ्लो, जे तुम्हाला मी आता सांगितलं.
कशाला म्हणतात स्ट्रीमलाईन फ्लो? फ्लो होत असताना इच अँड एव्हरी पार्टिकल फॉलो ए पर्टिक्युलर लाईन. बरोबर, प्रत्येक पार्टिकल काय होत असेल, पर्टिक्युलर लाईन फॉलो करत असेल. बरोबर, एका लाईन मधला पार्टिकल दुसऱ्या लाईन मध्ये जाणार नाही आणि पर्टिक्युलर पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी राहणार, सेम राहणार. तर अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, स्ट्रीमलाईन फ्लो. काय डेफिनेशन केलेली आहे? इट इज अ फ्लो ऑफ लिक्विड इन विच इच पार्टिकल ऑफ द लिक्विड पासिंग थ्रू ए गिव्हन पॉइंट. म्हणजे कोणताही पॉइंट घ्या, हा घ्या, हा घ्या, की आणखी कुठला घ्या. इच पार्टिकल व्हेन पासिंग थ्रू ए गिव्हन पॉइंट, बरोबर आहे, अलॉंग दी सेम पाथ अँड विथ सेम व्हेलॉसिटी. प्रत्येक, बरोबर आहे, पार्टिकल गिव्हन पॉइंटला कसा पास होणार, अलॉंग द सेम पाथ विथ सेम व्हेलॉसिटी. ओके, तर ॲज दॅट ऑफ दी प्रेसिडिंग वन. पहिला जो जेवढ्या व्हेलॉसिटीने पहिला पार्टिकल गेला असेल त्या पॉइंटला दुसरा पार्टिकल आला तोही त्याच व्हेलॉसिटीने त्याच पाथवरून जाणार. बरोबर आहे. अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, स्ट्रीमलाईन फ्लो. कीवर्ड्स काय आहेत? पार्टिकल कसे, सेम पाथ विथ सेम व्हेलॉसिटी. बरोबर, प्रत्येक पार्टिकल जो आहे एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला सेम पाथवरून धावेल, विथ सेम व्हेलॉसिटीने धावेल. कोणाच्या सेम व्हेलॉसिटीने? त्याच्या अगोदर जे पार्टिकल पास झाले त्यांची जी व्हेलॉसिटी असेल प्रत्येक वेळेस इथे आल्यानंतर नंतरच्या व्हेलॉसिटी तीच राहणार. ओके, तर म्हणून आपण अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतो, स्ट्रीमलाईन फ्लो. ह्या ज्या लाईन्स आहेत, हे जे पाथ आहेत त्यांना स्ट्रीम लाईन्स म्हणतात, फ्लोला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. आणि जर का तुम्ही याची एक ट्यूब बनवली तर याला ट्यूब ऑफ फ्लो सुद्धा म्हणताय. ट्यूब मध्ये ना आतमधले जे लाईन्स आहेत त्याला निग्लेक्ट करतात, फक्त सरफेसवरच्या लाईन्सचा स्टडी करतात. ट्यूब आतमधून पोकळ असते म्हणून सरफेसवरच्या फक्त लाईन्स घेतल्या तर त्या लाईन्सला, आतमधल्या लाईन्सला तुम्हाला स्ट्रीमलाईन म्हणता येणार. पण फक्त सरफेसवर लाईन केल्या आणि एक जर ट्यूब तयार केली तर त्याला तुम्हाला काय म्हणता येणार, ट्यूब ऑफ फ्लो. तुम्हाला स्ट्रीमलाईन समजलं असेल. ओके, हा स्ट्रीमलाईन पहिलं स्ट्रीमलाईन फ्लो. आणि ही जी प्रत्येक लाईन आहे त्याला काय म्हटलेलं आहे, स्ट्रीमलाईन. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर काय सांगणार, इन स्टेडी फ्लो ऑल द पार्टिकल्स पासिंग थ्रू ए गिव्हन पॉइंट फॉलो दी सेम युनिक लाईन. युनिक लाईन काय म्हटलं, तीच ती लाईन. पहिलाही पार्टिकल त्याच लाईनवरून धावेल, दुसराही पार्टिकल त्याच लाईनवरून धावेल. युनिक लाईन किंवा पाथ विथ सेम स्पीड कॉल्ड एज स्ट्रीमलाईन. प्रत्येक पार्टिकल जो युनिक लाईनला फॉलो करत असेल विथ सेम स्पीड त्या पार्टिकल त्या पॉइंट मधून पास होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज, दॅट लाईन इज कॉल्ड एज स्ट्रीमलाईन. ओके, आणि समजा ही स्ट्रीमलाईन आहे, बरोबर आहे. या स्ट्रीमलाईन जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला टँजंट काढली तर दॅट टँजंट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ स्पीड ऑफ द पार्टिकल ऍट दॅट पॉइंट. ही स्ट्रीमलाईन तुम्ही काढली, बरोबर आहे. आणि स्ट्रीमलाईनला जर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काय काढल्या, टँजंट काढल्या, तर ती टँजंट काय दाखवते, त्या पॉइंटला ज्यावेळेस फ्लुइडचा पार्टिकल पास होणार त्या पार्टिकलचा स्पीड किंवा व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवते, किंवा स्पीडची डायरेक्शन, व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवते असं म्हणा. ओके, तर समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर बघा आणखी एक महत्वाची डेफिनेशन आहे, हा लॅमिनार फ्लो. कुठला, लॅमिनार फ्लो. पहिला कुठला घेतला होता, स्ट्रीमलाईन फ्लो. आता कुठला पाहिजे, लॅमिनार फ्लो. डिफरन्स समजून घ्या. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये ती जी ट्यूब आहे त्या लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्स ज्या आहेत त्या कवर्ड असू शकतात. कुठे, स्ट्रीमलाईन मध्ये. लॅमिनार फ्लो मध्ये सर्व लाईन्स एकमेकांना पॅरलल आणि सरळ असतात, बरोबर आहे, कळलं का. म्हणून इथे आपल्याला काय म्हणता येणार, लॅमिनार फ्लो मध्ये इट इज द फ्लो इन विच फ्लुइड पार्टिकल्स मूव्ह अलॉंग वेल डिफाइंड स्ट्रीमलाईन्स विच आर स्ट्रेट अँड पॅरलल. स्ट्रीमलाईन कशा आहेत, सरळ आहेत आणि एकमेकांना पॅरलल आहेत. अगोदरच्या केसमध्ये पॅरलल आहेत त्या, पण सरळ नाही आहेत, त्या बेंड असू शकतात. काय, स्ट्रीमलाईन बेंड असू शकतात, पण स्ट्रीमलाईन ज्यावेळेस सर्व सरळ असतात तर अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो इज वन ऑफ द स्ट्रीमलाईन फ्लो, बरोबर आहे. लॅमिनार फ्लो इज द एक्झाम्पल ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो. समजलं का. सो लॅमिनार फ्लो इज ऑलवेज स्ट्रीमलाईन फ्लो, बरोबर आहे. लॅमिनार फ्लो नेहमी काय असतो, स्ट्रीमलाईन. पण स्ट्रीमलाईन फ्लो हा लॅमिनार असतोच असं नाही. इट मे बी लॅमिनार फ्लो, इट मे नॉट बी लॅमिनार. समजलं का. कोणता फ्लो नेहमी लॅमिनार असतो, सॉरी, कुठला फ्लो नेहमी स्ट्रीमलाईन असतो, लॅमिनार फ्लो नेहमी स्ट्रीमलाईन असतो. पण स्ट्रीमलाईन फ्लो हा लॅमिनार असेलच असं नाही. ओके, जर का लाईन सर्व सरळ धावत असतील, दाखवलेल्या असतील तर तो लॅमिनार असेल. समजलं, डिफरन्स लक्षात आला. ओके,
आता मला दोन ठिकाणचा लॅमिनार फ्लो स्टडी करायचा आहे. ओके, हा लक्ष समजण्याचा प्रयत्न करा. या डायग्रामला बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. खूप साऱ्या डायग्राम्स काढता येतात, पण मला असं वाटते मी ही एक डायग्राम सिलेक्ट केली. पहा काय केलं, ही एक ट्यूब आहे. ऐका बरोबर, ही एक ट्यूब आहे. आता इकडे, आणि या ट्यूब मधून हे फ्लुइड फ्लो होत आहे. आणि फ्लुइड ज्यावेळेस फ्लो होणार, इथे हे ट्यूब वॉल आहे. इथे हे फ्लुइडचे पार्टिकल्स वॉलला चिटकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणार ऍडेसिव्ह फोर्स. त्यामुळे ह्या पार्टिकलचा स्पीड जवळपास 0 घेतात. बरोबर आहे. इथल्या पार्टिकलचा स्पीड 0, म्हणजे इमॅजिन करा ट्यूब आहे. इथे ट्यूब नाही दाखवता आली, इथे आपण 2 डायमेन्शन त्याचा क्रॉस सेक्शन दाखवला. ट्यूब जर असेल तर असं पाईप आहे मोठा असं इमॅजिन करा. त्या पाईपला लागून जे पार्टिकल्स आहेत त्यांचा स्पीड ऑलमोस्ट 0, कारण ते त्या पाईपला चिटकलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो पार्टिकल असेल त्याचा स्पीड आणखी जास्त, त्याच्यानंतरचा जो पार्टिकल असेल त्याचा स्पीड आणखी जास्त. सेंटरला जे पार्टिकल असतील त्यांचा स्पीड सर्वात जास्त असेल, कारण की ते लिक्विडचे लेयर्स एकमेकांवरून घसरतील. बरोबर आहे. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगता येणार. तर हे एक्झाम्पल घेऊ आपण, मग हे आणखी जास्त क्लिअर होईल. असं विचार करा की हा एक सरफेस आहे, टाईलचा सरफेस आहे. त्यावर काय केलं आपण, कुठलं तरी लिक्विड टाकलं आणि ते लिक्विड फ्लो होऊन राहील. खालचा जो लेअर आहे, खालचा जो पार्टिकल आहे तो टाईलला चिटकला, तो घसरत नाही, तो चिपकून गेला. त्याच्या वरचा जो लेअर आहे त्याला काहीतरी स्पीड आहे, त्याच्या वरचा लेअरचा स्पीड आणखी जास्त आहे, त्याच्या वरचा लेअरचा स्पीड आणखी जास्त आहे, पण वरचा एअर आहे. मग सर्वात जास्त स्पीड कोणाचा असेल, जो एअरचा असेल. समजलं का? कोणत्या लेअरचा, कोणत्या पार्टिकलचा स्पीड कमी असेल, जो सॉलिडला चिटकलेला त्याचा स्पीड कमी असेल. त्याच्यावरचा तो चांगल्या तऱ्हेने घसरेल, त्याच्यावरचा आणखी चांगल्या तऱ्हेने घसरेल, त्याच्यावरचा आणखी चांगल्या तऱ्हेने घसरेल. बरोबर आहे. समजलं का? म्हणून जो सॉलिड सरफेस पासून जेवढा पार्टिकल दूर तेवढा त्याचा स्पीड जास्त, आणि सॉलिड सरफेसच्या जेवढा तो जवळ तेवढा त्याचा स्पीड कमी. म्हणून हा जो ग्राउंड सरफेस झाला, हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इथला स्पीड 0 घेतला, स्पीड वाढला, स्पीड वाढत गेला. त्याला म्हणतात व्हेलॉसिटी प्रोफाइल डायग्राम ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो. बरोबर आहे. म्हणून हॉरिझॉन्टल सरफेसवरचा जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे त्याची ही झाली व्हेलॉसिटी प्रोफाइल डायग्राम ऑफ लॅमिनार फ्लो आणि हॉरिझॉन्टल सरफेस. कळलं का? हे त्याला तुम्हाला ग्राफही काढता येते. ग्राफ कसा काढता येणार माहिती आहे की, समजा एका ऍक्सिसवर काय घेतलं तुम्ही, डिस्टन्स घेतलं, दुसऱ्या ऍक्सिसवर तुम्ही घेतली व्हेलॉसिटी. इथे डिस्टन्स घेतलं, मग इथे बघा डिस्टन्स किती आहे, कोणाचं डिस्टन्स, त्या लेअरचं ग्राउंड पासूनचं डिस्टन्स 0 होतं, तो लेअर चिटकलेला आहे त्याचं स्पीड 0. जसं डिस्टन्स वाढत जाणार स्पीड काय होत जाणार, वाढत जाणार. पण त्याला एक लिमिट असेल, एका लिमिट नंतर तुम्ही किती डिस्टन्स वाढवलं तरी सर्व पार्टिकलचा स्पीड सेम राहू शकतो. हा काही लिमिट पर्यंत वाढणार, त्याच्या पलीकडे काही वाढणार नाही. तर होते सध्या असा ग्राफ आपण काढू शकतो. ओके, आता तुम्ही त्याच्या वरच्या डायग्रामला स्टडी करा परत. इथं वर काय दाखवलेलं आहे, आपण एक ट्यूब दाखवलेली आहे. बरोबर आहे. आणि या ट्यूबला चिटकलेले जे पार्टिकल्स असतील त्यांचा स्पीड कमी असेल, आणि जसे तुम्ही त्या ट्यूब पासून दूर दूर जाणार कुणीकडे, सेंटरकडे, सेंटरला जे पार्टिकल आहेत त्यांचा स्पीड जास्त असेल. बरोबर. ट्यूबच्या जवळच्या पार्टिकलचा स्पीड कमी आहे, जसा पार्टिकल दूर दूर घेतला त्याचा स्पीड वाढवला. इथे या एरोची लेंथ दाखवते स्पीड, एरोची लेंथ काय दाखवते, स्पीड. इथे लेंथ कमी दाखवली म्हणजे पार्टिकलचा स्पीड कमी आहे, दुसऱ्या पार्टिकलचा स्पीड जास्त, तिसऱ्याचा आणखी जास्त, सेंटरला जो पार्टिकल आहे त्याचा स्पीड सर्वात जास्त असेल. बरोबर आहे. म्हणून तुम्ही इथे कॅपिटल आर आणि इथे स्मॉल आर आहे. जेव्हा स्मॉल आर 0 असेल तेव्हा स्पीड मॅक्सिमम असेल. वेन स्मॉल आर बिकम्स इक्वल टू कॅपिटल आर, स्पीड आयडियली 0 असणार, पण काही असू शकतो. समजलं का? हे लक्षात आलं. आणि जर का तुम्ही याची 3 डायमेन्शनल डायग्राम पाहिली तर इथे तुम्हाला कसं दिसेल माहिती आहे का, तर तो अंड्याचा जो समोरचा भाग असतो ना तशा तऱ्हेचं दिसेल, कारण हे ट्यूब आहे. इथे आपण 2 डायमेन्शन मध्ये केलं. पेनाचं जे टोक आहे ना हे असं निवडतं, असं अशा तऱ्हेचा तो तुम्हाला एनर्जी प्रोफाईल डायग्राम दिसेल ट्यूबच्या आतमध्ये. कळलं का? ट्यूब आहे ना. बरोबर. हे आपल्याला अशी दाखवता येईल, ट्यूबच्या आतमध्ये तऱ्हेचा तो फ्लो असेल. सेंटरला जे लेयर्स आहेत त्याचा स्पीड सर्वात जास्त असतो. जसे लेयर्स तुम्ही दूर दूर घेता, वॉलच्या जवळचा लेअर जो आहे तो वॉलला चिटकलेला असू शकतो आणि त्याचा स्पीड कमी असू शकतो. बरोबर आहे. कमी असू शकतो म्हणजे असतोच कमी सेंटरपेक्षा. या अशा प्रकारच्या डायग्रामला काय म्हणतात, व्हेलॉसिटी प्रोफाइल डायग्राम फॉर लॅमिनार फ्लो. 2 डायग्राम तुमच्या लक्षात आले असतील.
ओके. नंतर येतो टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे जर एका लेअर मधले पार्टिकल दुसऱ्या लेअर मध्ये जात असतील, पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होत असतील, बरोबर आहे, लाईनला क्रॉस करत असतील, तर जिथे फ्लो स्ट्रीमलाईन नसेल त्या फ्लोला काय म्हणतात, टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. बरोबर आहे. सो व्हेन फ्लो इज नॉट स्ट्रीमलाईन दॅट इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. कळलं का? तर झिगझॅग फ्लो असेल, इथे कसं आहे, पार्टिकल बरोबर त्याच पाथवरून धावून राहिले, पण काय होणार, पार्टिकल धावताना एक तर स्वतःभोवती रोटेट होतील किंवा एका पाथ मधून दुसऱ्या पाथ मध्ये एंटर करतील, तर अशा प्रकारच्या फ्लोला काय म्हणतात, टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. समजलं का? तर ते नळाची धार जर तुम्ही ऍडजस्ट केली तर काही लेवल पर्यंत एकदम सॉलिड असेल तोपर्यंत फ्लो जो आहे तो स्ट्रीमलाईन आहे. नंतर ते पार्टिकल तुटून जातील, बरोबर आहे, थेंब थेंब खाली पडतील बरोबर तुटून, तर त्यावेळेचा जो फ्लो आहे तो काय झालेला आहे, टर्ब्युलंट झालेला आहे. बरोबर आहे. आणि एक व्हेलॉसिटी आहे दॅट इज कॉल्ड क्रिटिकल. हा व्हेलॉसिटी वाढल्यामुळे असं होते. बरोबर आहे. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्शन टर्ब्युलंट फ्लो कशामुळे होते, व्हेलॉसिटी वाढल्यामुळे. तुम्ही विचार करा की नळाचं पाणी पडत आहे, तर वरून खाली व्हेलॉसिटी काय होत जाते, वरून व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. म्हणजे पहिल्यांदा फ्लो कसा आहे, स्ट्रीमलाईन, नंतर काय झाला, टर्ब्युलंट. म्हणजे कशामुळे झाला, व्हेलॉसिटी वाढल्यामुळे. ज्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्शन टर्ब्युलंट फ्लो मध्ये होते, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. पर्टिक्युलर व्हेलॉसिटी ॲट विच द स्ट्रीमलाईन फ्लो इज कन्व्हर्टेड इनटू टर्ब्युलंट फ्लो इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. पॉईंट क्लिअर झाले? हे लहान सहान टर्म्स आहेत ज्यावर फार कमी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके. तर जसं बघा, समजा काय नदीमध्ये पूल बांधलेला आहे आणि तिथे त्या पुलाचा हा पिलर आहे. मग पिलरला ज्यावेळेस क्रॉस करून पाणी वाहते तर इथे ना असे भोवरे तयार होतात, इथं इडीज तयार होतात. मग इथे स्ट्रीमलाईन ब्रेक झाल्या, तर या फ्लोला तुम्हाला इथे काय म्हणता येणार, टर्ब्युलंट फ्लो. ओके. तर अशा तऱ्हेच्या काही डायग्राम्स. क्रिटिकल व्हेलॉसिटी तुम्हाला सांगितलं. ओके. तर रेनॉल्ड्स नंबर वगैरे ते आपल्याला नंतर पाहायचं आहे. नंतर येऊ आपल्या मेन पॉईंटकडे. आपण काल काय बघितलं होतं पहा. हे सगळे थेरॉटिकल पॉईंट आहेत, कुठेही वाचले तरी चालू शकतात. काल आपण पाहिलं होतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलिस थेरम. आणि हा जो डीपीपी आहे तो मोस्टली त्याच दोन फॅक्टरवर बेस्ड आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलिस थेरम. रेनॉल्ड्स नंबर वगैरे 4-5 क्वेश्चन्स असतील फक्त त्यामध्ये. ओके. कोण सांगेल व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे, डोळ्यासमोर काय यायला पाहिजे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सांगता. काय घेतलं होतं आपण माहित आहे, पहा लक्ष द्या, आपल्याला पाहायचं आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. पहा, तर आपण एक ट्यूब घेतली होती, एका साईडला ट्यूबचा एरिया प्रसेक्शन जास्त असेल आणि दुसऱ्या साईडला ट्यूबचा एरिया प्रसेक्शन कमी झालेला असेल. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं इथे जेवढं लिक्विड एंटर होणार प्रत्येक सेकंदाला, इथून बाहेर पडणारं लिक्विड सुद्धा सेम असेल. हेच आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. बरोबर आहे. जर आयडियल फ्लुइड असेल, इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस फ्लुइड असेल, तर एखाद्या पर्टिक्युलर एंडला जेवढं फ्लुइड एंटर होणार दुसऱ्या एंडला तेवढंच फ्लुइड बाहेर पडेल पर सेकंड किंवा इन द सेम टाइम. बरोबर आहे. जेवढं मास एंटर झाला तेवढं मास बाहेर पडेल, जेवढं व्हॉल्यूम एंटर झाला तेवढंच व्हॉल्यूम बाहेर पडेल. व्हॉल्यूम एंटरिंग पर सेकंड इक्वल टू व्हॉल्यूम लिव्हिंग पर सेकंड. बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं होतं, V1/T इक्वल टू काय लिहिलं होतं, V2/T. पण हे जे व्हॉल्यूम एंटर झालंय आणि एरिया कव्हर केला, बरोबर ना, हा एरिया
हे डिस्टन्स किती घेतलं होतं x1 आणि हा एरिया किती आहे A1 म्हणून आपण V1 ला काय लिहिलं होतं V1 इक्वल टू A1 इंटू x1 अपॉन टाइम. ओके, इथे काय केलं आपण, इथे इथे एरिया जास्त असल्यामुळे याचं अंतर कमी झालं, पण इथे हे बारीक ट्यूब आहे त्यामुळे बारीक ट्यूब असल्यामुळे काय होणार, इथे डिस्प्लेसमेंट जास्त असणार. हे अंतर किती घेतलं आपण x2 घेतलं. नॉट रिस्पॉन्डिंग. तर x2 घेतलं आपण हे, आणि म्हणून इथे हे जे व्हॉल्यूम आहे इथे एरिया आहे A2. सो A2 इंटू काय लिहिता येणार x2 अपॉन टी. आता x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी. सो x1 बाय टी ला V1 लिहायचं, x2 बाय टी ला V2 लिहायचं. म्हणून आपण काय करायचं A1 V1 इक्वल टू A2 V2 म्हणजेच काय लिहू शकतो आपण A इंटू V इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. So AV equal to constant is called equation of continuity. Equation of continuity कुठल्या लिक्विडला लागू पडेल तू सांग बरं. व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? किती सांगा यार तुम्हाला, किती बोंबला, काहीच नाही. गचाडचे गचाडच राहणार तुम्ही, गताडे. खूप वेळा सांगितलं तुम्हाला की थोबाळा जर तुमचं चालू असेल ना तर बेटा काही डोक्यात नाही येणार. तुम्ही चिटिंग करून राहिला स्वतःसोबत. आम्हाला तर माहिती आहे तुमची लेवल काय. मी इथे सांगून राहिलो ते बडबड बडबड. उभं राहा बरं, तू उभं राहा. येस, उभा तर राहा. काय महत्वाचा विषय होता बोलून राहिला सांग. काय नाव आहे तुझं? हा, रितेश. गोटे भरले का तुझ्या डोक्यात? बस खाली. भयाड कुठला. काय सांगितलं मला लिक्विड असं करणार तर मग तर काही समजणार नाही. मला बदनाम करून समजत नाही. पाहिलं नाही इतकं लोकांनी मला बदनाम करून ठेवलं. त्यांच्याकडे समजत नाही, बोर होते, हे होते, ते होते. त्यांना काय केलं त्यांनी त्यांना सांगितलं. कधी एकाही पोट्याने सांगितलं नसणार. म्हणजे पिरियडमध्ये मी बोलत होतो त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन हुकलं आणि म्हणून मला काही नो त्यांचं समजतच नाही. खरंच ना, म्हणजे राग तर नाही येत मला त्यांचा, पण इतकं विचित्र मेंटॅलिटी. म्हणजे त्याला ते नाही माहित की ज्यावेळेस ना सर सांगत होते ना यार आपलं ना काहीतरी गडबड झाली, आपलं कॉन्सन्ट्रेशन हुकलं. बरं हुकले, स्वतःहून हुकलं तर हुकलं ठीक आहे. हे बोलून राहिले होते पण ते कधी ऍक्सेप्ट नाही करणार की आपल्या बोलल्यामुळे आपलं नुकसान होऊन राहिलं, त्यामुळेच आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं. कधीच नाही, नेव्हर. शिक्का मारून ठेवायचा एक मस्त. समजलं नाही की त्या टीचरलाच जमत नाही. आपलं काय काही घेणं नाही. काही जण खाली पाहतात बिचारे, त्याचा डिस्टर्ब काही नाही कळत. जे कॉन्सन्ट्रेशन लावते टाईलकडे पोहून राहिले, टाईलकडेच पोहून राहिले विचार. आणि काही त्याच्यापेक्षा बहादर आहेत, त्यांच्याकडे मस्त मोबाईल असते, चोरून बरोबर काढतात. त्यांना असं वाटतं आपल्याला कोणी पोहूनच नाही राहिलं, फक्त आजूबाजूच्या मैत्रिणींनाच माहित आहे. तर कुठलीही गोष्ट समोर आली तर पाठ पाठ केव्हा कराल तुम्ही इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हटलं की एव्ही इक्वल टू कॉन्स्टंट, ते झालं पाठ करणं. बरोबर आहे. एक ट्यूब डोळ्यासमोर घ्यायची, जेवढं लिक्विड एंटर होणार तेवढंच लिक्विड बाहेर पडणार. मग तुम्हाला ते कसं डेव्हलप झालं ते करता येणार. बरोबर आहे. हे काही सेकंदामध्ये टी इतक्या टाइम मध्ये हे लिक्विड जे आहे एवढं इथे भरल्या गेलं, एवढं लिक्विड भरल्या गेलं. बरोबर आहे. आणि तेवढ्याच टाइम मध्ये इथून एवढं लिक्विड इथे भरल्या गेलं किंवा मूव्ह झालं असं म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. इथं हे जे आहे या लिक्विडचं आपण काय केलं, काही नाही समजलं असेल की हे काय केलं, लक्षच नाही. तर आपल्याला हे व्ही काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड, नॉट वेलॉसिटी. व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. इथल्या व्हॉल्यूमला टाइमने डिवाइड केलं, इथल्या व्हॉल्यूमला टाइमने डिवाइड केलं, कारण की जेवढं लिक्विड युनिट टाइम मध्ये एंटर होऊन राहिलं तेवढंच लिक्विड बाहेर पडून युनिट टाइम मध्ये एका सेकंदात, म्हणून टाइमने डिवाइड करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. व्हीला काय लिहिलं A1 x1, या व्हीला काय लिहिलं A2 x2. एक्स म्हणजे एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय असते, वेलॉसिटी. सो A1 V1 इक्वल टू A2 V2. बरोबर आहे. आणखी जर याचा एरिया प्रसेशन बदलला असेल, एखाद्या ठिकाणी हा एरिया झाला असेल इथे A3, स्पीड काय असणार
V3. अगेन तुम्हाला काय लिहिता येणार A3 इंटू V3, यालाच काय म्हणतो आपण AV इक्वल टू कॉन्स्टंट. AV नेहमी कॉन्स्टंट राहणार. A1 V1 घ्या की A2 V2 घ्या की A3 V3 घ्या की काही घ्या. ओके, सो AV इक्वल टू कॉन्स्टंट, दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. क्वेश्चन होता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कुठल्या लिक्विडला लागू पडेल? कॉम्प्रेशनल असेल आणि ज्याची विस्कॉसिटी 0 असेल त्याच लिक्विडला हे लागू पडेल. समजलं? काय लागू पडेल? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. समजलं का? आता आणखी कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय एव्ही? एव्ही काय आहे? व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. यालाच म्हणतात रेट ऑफ डिस्चार्ज ऑफ द लिक्विड. लिक्विड जे याच्यामधून बाहेर पडणार, बरोबर आहे. आणि हे लिक्विड बाहेर पडतं, रेट ऑफ डिस्चार्ज जनरली क्यू ने दाखवतात. क्यू म्हणजे रेट ऑफ डिस्चार्ज, म्हणजे व्हॉल्यूम फ्लोईंग आउट पर सेकंड किंवा व्हॉल्यूम एंटरिंग पर सेकंड. व्हॉल्यूम फ्लोईंग आउट पर सेकंड, व्हॉल्यूम एंटरिंग पर सेकंड विचारलं तर तुम्हाला क्यू विचारला तरी हे एव्हीच असेल, बरोबर आहे. यालाच काय म्हणतात? रेट ऑफ डिस्चार्ज ऑफ द लिक्विड. मग नाही तर मग रेट ऑफ डिस्चार्ज विचारतील आणि तुम्हाला इथे शिकवलंच नाही. रेट ऑफ डिस्चार्ज म्हणजे व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड म्हणजेच काय आहे? एव्ही. समजलं का? ओके, हे झालं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नंतर आपण काय घेतलं होतं? बर्नॉलिस थेरम. काय होतं माहिती आहे बर्नॉलिस थेरम? इथे जे फ्लुइड फ्लो होत आहे, डायग्राम तुम्ही तीच घेतली तरी चालेल. हे फ्लुइड फ्लो होत आहे, एरिया बदलू शकते, हाईट बदलू शकते, बरोबर आहे. हे लिक्विड फ्लो होत आहे, पण फ्लो कसा असेल? स्ट्रीमलाईन फ्लो असेल, बरोबर आहे. आयडियल फ्लो म्हणजे स्ट्रीमलाईन असेल तरच त्या लिक्विडच्या फ्लोला आपण आयडियल फ्लो म्हणत असतो. इथे या लिक्विडला, या फ्लुइडला 3 प्रकारच्या एनर्जीज आहेत. पहिली एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी, हाफ mv². नंतर लिहिलं होतं आपण कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो कायनेटिक एनर्जी अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर हाफ ρv². याला, या टर्मला कायनेटिक हेड सुद्धा म्हणतात. काय? कायनेटिक हेड. नाही तर म्हणतील कायनेटिक हेड आणि कुठलं हेड काढायचं. कळलं का? कायनेटिक हेड म्हणजे ही जी टर्म आहे, दिस इज कॉल्ड एज कायनेटिक हेड. नंतर पोटेन्शियल एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. आपल्याला काढायचं आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमने डिवाइड करायचं, मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी. सो ρgh ते पोटेन्शियल एनर्जी आहे. सो इट इज कॉल्ड एज पोटेन्शियल हेड. याला काय म्हणतात? पोटेन्शियल हेड. आणखी एक प्रकारची एनर्जी असते, बरोबर आहे. तर त्या एनर्जीला म्हटलं आपण प्रेशर एनर्जी. ते काय असते? P × V. पण आपल्याला काढायचं आहे प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर हे काय झालं? P. याला प्रेशर हेड म्हणतात. पण हे जे आहे याला काय म्हणतात? कायनेटिक हेड, बरोबर आहे. याला काय म्हणतात? पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी आहे ना, सो इट इज पोटेन्शियल हेड, बरोबर आहे. आणि हे जे आहे याला काय म्हणतात? प्रेशर हेड. आणि सर्व हेडची काय करायची? सम. आणि ती कशी राहणार? कॉन्स्टंट. त्यालाच म्हणतात बर्नॉलिस थेरम, बरोबर आहे. सो बर्नॉलिस थेरम मध्ये सर्व हेडची काय केलेली आहे? सम, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड बर्नॉलिस थेरम. बर्नॉलिस थेरम लिहायचं झाल्यास तुम्हाला कायनेटिक हेड काय असणार? हाफ ρv². पोटेन्शियल हेड काय असणार? ρgh. आणि प्रेशर हेड काय असणार? पिन इक्वल टू कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटचं मिनिंग समजलं पाहिजे. इक्वल टू कॉन्स्टंटचं मिनिंग काय? जसं एव्ही इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे A1 V1 इक्वल टू A2 V2. या कॉन्स्टंटचं मिनिंग काय? पहा, लक्ष द्या, मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघा, ह्या पॉइंटला ह्या तिघांची सम करायची. या पॉइंटला असलेली व्हेलॉसिटी, या पॉइंटला असलेली हाईट, त्या पॉइंटला असलेलं प्रेशर. दुसरा एक पॉइंट दिला असेल त्यालाही त्या 3 क्वांटिटीची सम करायची. पण पहिल्या केसमध्ये जेवढी सम असेल दुसऱ्या केसमध्ये तेवढीच असणार. म्हणजे पहिल्या केसमध्ये या तिघांची सम करायची, इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या पॉइंटलाही त्या 3 क्वांटिटीची सम करायची, इक्वेशन नंबर 2. आणखी तिसरा पॉइंट असेल तर तिथे त्या 3 क्वांटिटीची सम करायची, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 इक्वल टू इक्वेशन 2 इक्वल टू इक्वेशन 3. एव्ही इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे A1 V1 इक्वल टू A2 V2, बरोबर आहे. म्हणजे या तिघांची सम पहिल्याही पॉइंटला तेवढीच असेल, दुसऱ्याही पॉइंटला तेवढीच असेल. आणि कितीही पॉइंटला करा ती सम कशी असणार? सारखीच असेल. दिस इज बर्नॉलिस थेरम, बरोबर आहे. आता समजा पहिल्या पॉइंटला हे असं काहीतरी आहे आणि हे जे फ्लुइड आहे हे दुसऱ्या पॉइंटला गेलं. दुसऱ्या पॉइंटला गेलं, समजा हाईट वाढली. हाईट जर वाढली, मला सांगा, राईट हँड साईड तर कॉन्स्टंट आहे. हाईट जर वाढली असेल तर एक तर प्रेशर कमी व्हायला पाहिजे किंवा व्हेलॉसिटी कमी व्हायला पाहिजे.
जनरली हाईट वाढली तर प्रेशर बरोबर आहे कमी व्हायला पाहिजे किंवा कायनेटिक एनर्जी कमी व्हायला पाहिजे. कधी कधी काय असते माहिती आहे का की हाईट सेम आहे बघा समजा असा हे ट्यूब आहे आणि या ट्यूब मध्ये बघा हाईट सेमच आहे समजा तुम्ही या हाईटचा विचार करू नये बरोबर आहे. इथे काय झालं इथे एरिया कमी आहे तर व्हेलॉसिटी जास्त आहे. इथे एरिया जास्त आहे तर व्हेलॉसिटी कमी आहे. मला सांगा समजा जर का व्हेलॉसिटी वाढली तर प्रेशर बघा हाईट तर सेमच आहे ना हाईट तर बदलून नाही राहिली ना. राईट हँड साईड कशी असायला पाहिजे कॉन्स्टंट. मग जर व्हेलॉसिटी वाढली तर प्रेशर कमी व्हायला पाहिजे तरच राईट हँड साईड कॉन्स्टंट येणार आणि व्हेलॉसिटी जर कमी झाली तर प्रेशर वाढायला पाहिजे. त्यामुळे जिथे व्हेलॉसिटी कमी असते तिथे प्रेशर जास्त असते जिथे व्हेलॉसिटी जास्त असते तिथे प्रेशर कमी असते. बरोबर आहे समजलं का. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो समजा 2 बॉल्स असे लटकवलेले आहेत थर्माकॉल बॉल्स ठीक आहे आणि या थर्माकॉल बॉल्स मध्ये तुम्हाला काय म्हटलं की मध्ये फुंकर घाला. इथे तुम्हाला काय वाटतं हे 2 बॉल एकमेकांपासून काय होतील दूर जातील का जवळ येतील कारण की फुंकर घातल्यामुळे इथल्या हवेचा स्पीड वाढला मधल्या स्पीड वाढला तिथलं प्रेशर कमी झालं मग आजूबाजूचं प्रेशर जास्त आहे मधलं प्रेशर कमी झालं बाहेरचं प्रेशर त्या 2 बॉलला जवळजवळ बरोबर आहे. मग म्हणून चुकून असं होऊ शकते की 2 पार्टिकल आहे तुम्हाला म्हटलं यांना दूर करा तुम्ही फुंकर घालणार फुंकर घातल्यामुळे ते दूर न जाता जवळ येतील. समजलं का. दिस बेस्ड ऑन बर्नॉलिस थेरम. बर्नॉलिस थेरम मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्याला असं वाटतं की ते जसं व्हायला पाहिजे ते त्याच्या उलट होते कारण आपण फक्त फोर्सवर विचार करतो आपण प्रेशरवर विचार करत नाही. म्हणून कुठे प्रेशर जास्त असेल जिथे व्हेलॉसिटी कमी तिथे प्रेशर जास्त आणि जिथे व्हेलॉसिटी जास्त तिथे प्रेशर कमी बरोबर आहे. मग थांबलेल्या पाण्याचं प्रेशर कमी असेल की वाहत्या पाण्याचं प्रेशर कमी. थांबलेल्या पाण्याचं प्रेशर जास्त वाहत्या पाण्याचं प्रेशर कमी कारण थांबलेल्या पाण्याला व्हेलॉसिटी नाही आहे व्हेलॉसिटी कमी आहे तर प्रेशर जास्त आहे आणि वाहत्या पाण्याला व्हेलॉसिटी जास्त आहे तर प्रेशर कमी आहे. हेच आहे बर्नॉलिस थेरम. त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स तुम्हाला सांगितले होते मी काही ऍप्लिकेशन्स तुम्हाला मी डायग्राम वरून समजून सांगतो. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये बऱ्याच ठिकाणी ना अशा डायग्राम्स काढले आहेत. एका ठिकाणी एरिया जास्त आहे व्हेलॉसिटी कमी आहे दुसऱ्या ठिकाणी एरिया कमी झाला व्हेलॉसिटी वाढली. ओके तर कशी काढली तरी चालेल डायग्राम समजण्याची मतलब ठेवायचा. ओके एक अप्लिकेशन आहे बर्नॉलिस थेरमचं दॅट इज कॉल्ड व्हेंचुरीमीटर. लक्ष द्या व्हेंचुरीमीटर काय असेल समजण्याचा प्रयत्न करा. एक ब्रॉड पाईप आहे त्यामधून फ्लुइड फ्लो होत आहे मध्ये त्याला एक बारीक पाईप जोडला आणि नंतर पुन्हा ब्रॉड पाईप आहे म्हणजे पाईप अगोदरच ब्रॉड होता आपल्याला काही त्या पाईपच्या आतमधलं प्रेशर किंवा त्या पाईपच्या आतमधली व्हेलॉसिटी मोजायची आहे जो काही फ्लुइड फ्लो होत असेल त्याची मग ती व्हेलॉसिटी पाईपच्या आतमध्ये नाही जाता येणार ना आपल्याला व्हेलॉसिटी मोजायला. पाईपच्या आतमधून जेवढं आहे ती व्हेलॉसिटी मोजायची. मग काय केलं आपण त्या पाईपला कट केलं आणि त्याला एक छोटा पाईप जोडला. हा जो पाईप आहे त्याला एक ट्यूब जोडली दुसरा जो पाईप आहे त्याला एक ट्यूब जोडली. मला सांगा कुठल्या पाईप मध्ये फ्लुइडचा स्पीड जास्त असेल नॅरो पाईप मध्ये की ब्रॉड पाईप मध्ये. नॅरो पाईप मध्ये स्पीड जास्त असेल बिकॉज ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट ए कमी तर व्ही जास्त अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट ए जेवढा कमी व्ही तेवढा जास्त. मग या पाईप मधला स्पीड जास्त असेल आणि या पाईप मधला स्पीड कमी असेल. तसे तुम्हाला माहिती आहे ना पाणी शिंपडताना आपण बोट का लावतो त्याला क्विज का करतो एरिया कमी केल्यामुळे स्पीड वाढतो. सो ए व्ही इक्वल टू कॉन्स्टंट जेवढा एरिया कमी तेवढा स्पीड जास्त दचकला तो. ठीक आहे समजलं का. आता काय केलं या पाईपला एक ट्यूब लावली या पाईपला एक ट्यूब लावली. इथे स्पीड कसं आहे
कमी आहे, स्पीड कमी आहे म्हणजे प्रेशर जास्त, इथे लिक्विड कॉलमची हाईट एवढी राहणार, लिक्विड आहे. इथे स्पीड आहे जास्त, त्यामुळे प्रेशर आहे कमी, कमी प्रेशर असल्यामुळे हे लिक्विड राईज होणार कमी प्रेशर पर्यंत, बरोबर आहे. आणि या दोघांच्या हाईट मधला डिफरन्स मोजायचा. काय मोजायचा? हाईट मधला डिफरन्स, सॉरी. तर हा हाईट मधला डिफरन्स मोजायचा. तुम्हाला हे दोन्ही एरिया माहित असतील. हाईट मधला डिफरन्स मोजून तुम्हाला इथल्या फ्लुइडचा स्पीड काढता यायला पाहिजे. स्पीड काढण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज कॉल्ड एज व्हेंचुरीमीटर, बरोबर आहे. त्यालाच व्हेंचुरीमीटर म्हणतात. समजलं का? फक्त हे काढायचं कसं एक लक्षात घ्या. मला सांगा, एक इक्वेशन तर लगेच तयार झालं. सो A1V1 इक्वल टू A2V2. राहिला प्रश्न कशाचा? फक्त त्या प्रेशरवरून स्पीड कसा काढायचा. प्रेशरवरून काय काढायचं आहे? स्पीड. ऐका बरोबर, या पॉइंटला ऐका बरोबर, समजून घ्या. पहिल्या पॉइंटला बर्नॉलिस थेरम वापरायचं. मला सांगा, बर्नॉलिस थेरम वापरताना आपण तिन्ही टर्मची बेरीज करणार, सम करणार या पॉइंटला, नंतर त्याच तिन्ही टर्मची सम करणार या पॉइंटला. दोन्ही सम कशा असतील? सारख्या. म्हणजे पहिली सम आणि दुसरी सम दोघांना इक्वेट आपण करणार. काय करणार हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही ते वाचूनच राहिले. का रे बाबा काय वाचलं, असं नाही झालं पाहिजे. नेमकं काय केलं हे समजलं पाहिजे. आपल्याला काय वापरायचं आहे? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलिस थेरम दोन्ही वापरायचं आहे. लक्ष इकडे. इथे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वापरलं तर A1V1 इक्वल टू A2V2 पहिला पॉईंट मिळाला. समजलं? नंतर इथे बर्नॉलिस थेरम याही पॉईंटला वापरणार, याही ट्यूब मध्ये वापरणार, याही ट्यूब मध्ये वापरणार. मला सांगा, दोन्ही ट्यूब एकाच लेवलला आहेत. एकाच लेवलला आहे तो कोणता फॅक्टर सारखा असेल? H रो जी. त्यामुळे पहिल्यामध्ये जेवढा H रो जी असेल दुसऱ्यामध्ये तेवढाच H रो जी असेल. त्यामुळे H रो जी घ्यायची. घेतलाय तरी तो कॅन्सल होणार. समजलं का? मग राहिला किती टर्म? फक्त दोन टर्म. कोणत्या? कायनेटिक हेड आणि प्रेशर हेड. कायनेटिक हेड आणि प्रेशर हेड, बरोबर आहे. मग इथे पहा, मी काय सांगतो, या पॉइंटला तुम्हाला काय लिहिताना कायनेटिक एनर्जी काय असणार? हाफ रो व्ही स्क्वेअर V1 घेऊ. इथलं प्रेशर किती आहे? P1. हे झालं पहिल्या पॉइंटला. असंच करा दुसऱ्या पॉइंटला. या पॉइंटला इथे काय करता येणार? हाफ रो V2 स्क्वेअर. इथलं प्रेशर किती आहे? P2. समजलं का? पण आपल्याला V1 काढायचं आहे. मला सांगा, H तर येणार नाही, कारण की इथे काय येणार? H रो जी, आणि इथे काय येणार? H रो जी. सारखेच असल्यामुळे ते काय होतील? कॅन्सल होतील. तर मग लिहायची गरजच नाही लिहिले तरी चालतील. समजलं? आता पहा, प्रेशर जास्त आहे. पहिल्या ट्यूब मध्ये प्रेशर जास्त आहे, दुसऱ्या ट्यूब मध्ये प्रेशर कमी आहे. या हाईट मधला जो डिफरन्स असेल तो या प्रेशर मधला डिफरन्स असेल. समजा इथलं प्रेशर आहे P1, या ट्यूबच्या इथलं प्रेशर आहे P1, इथलं प्रेशर आहे P2. तर ह्या प्रेशर मधला जो डिफरन्स आहे तो या हाईट मधला डिफरन्स असेल. सो P1 मायनस P2 बरोबर काय लिहिता येणार? H रो जी. समजलं का? P1 मायनस P2 इक्वल टू H रो जी. काही जण म्हणत असतील अगोदरच ते H तुम्ही 0 घेतला. तो H 0 हाईट वाला H होता. हा H आहे या दोन लेवलच्या ट्यूबच्या लिक्विडच्या हाईट मधला डिफरन्स आहे. ही वाली हाईट होती, बरोबर आहे. ही लेवल मधल्या डिफरन्स वाली हाईट आहे. समजलं का? कळलं का? पहिल्या पॉइंटला काय वापरलं? बर्नॉलिस थेरम. कायनेटिक एनर्जी हाफ रो V1 स्क्वेअर. प्रेशर किती आहे? P1 इक्वल टू दुसऱ्या पॉइंटला काय वापरा? बर्नॉलिस थेरम. कायनेटिक एनर्जी हाफ रो V2 स्क्वेअर, बरोबर आहे. आणि इथलं प्रेशर किती आहे? P2. पण तुम्हाला काय माहिती आहे? मीटरवरून तुम्हाला मेन काय मोजता आलं? P1 मायनस P2. या लिक्विड कॉलमचं प्रेशर किती आहे? P1. याचं प्रेशर किती आहे? P2. यांच्यामधला जेवढा डिफरन्स असेल तो हा डिफरन्स एवढ्या हाईटचा डिफरन्स आहे. आणि एवढ्या लिक्विडची हाईट किती असणार? सॉरी, एवढ्या लिक्विडचं प्रेशर किती असणार? H रो जी. म्हणून P1 मायनस P2 ला काय लिहिता येणार? H रो जी. समजलं का? म्हणजे P1 मायनस P2 जागी काय येणार? समजून राहिलं? H रो जी. पण आपल्याला तर काढायचं आहे V1, पण इथे आहे V2 काढून टाकता यायला पाहिजे. म्हणून आपण काय वापरणार? A1V1 इक्वल टू A2V2. आपल्याला V2 काढायचं आहे म्हणून V2 च्या जागी काय वापरणार? V2 च्या जागी वापरणार A1 अपॉन A2 टाइम्स V1. तर जिथे V2 आहे तिथे A1 अपॉन A2 टाइम्स वापरायचं. समजलं का? प्रॉब्लेम सॉल्व. रो कॅन्सल होते बघा कसा. मी इथे सांगतो थोडक्यात. या P1 मधून हा P2 मायनस केला, P1 मधून P2 मायनस केला, आणि P1 मायनस P2 ला काय लिहिलं? H रो जी. मग इथे लिहिलं आपण H रो जी, बरोबर आहे. आणि इक्वल टू इथे किती आहे? हाफ रो इंटू V2 स्क्वेअर, बरोबर आहे, मायनस
हाफ रो इंटू V1 स्क्वेअर. हाफ रो काय काढता येईल, कॉमन काढता येईल. मग हाफ रो जर तुम्ही कॉमन काढला इथं काय लिहिता येणार, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. रो रो काय होणार, कॅन्सल. राहिला प्रश्न V2 चा, तर V2 च्या जागी काय लिहिता येणार, A1 अपॉन A2 टाइम्स V1 असं लिहिलं, जे मिळेल ते मिळेल. समजलं का नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं हे समजून राहिलं का तुम्हाला. नाही तर मग ते इक्वेशन आहे तर मग वेळेवर ना एक्झाम वर्ष आठवलंच नाही काय होऊन राहिलं तर. आठवणारच कसं, कारण तुम्ही आठवण्यासाठी जे लागते तेच नाही केलं. तुम्ही ते वाचून पाहिलं 4 वेळा, नेमकं काय केलं याच्यावर विचार नाही केला. नेमकं काय करायचं समजलं. किती थेरम वापरायचे आहेत, 2 थेरम म्हणा किंवा इक्वेशन म्हणा. पहिलं इक्वेशन वापरायचं आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. A1 V1 इक्वल टू A2 V2. काढायचं कोण आहे, V1. म्हणून इलिमिनेट कोण केला पाहिजे, V2. V2 इलिमिनेट करायचा म्हणजे निघून गेला पाहिजे. म्हणून V2 बरोबर काय लिहिता येणार, V2 इक्वल टू A1 अपॉन A2 टाइम्स V1. ज्या ठिकाणी V2 दिसेल त्या ठिकाणी हे तुम्ही लिहू शकता. एक पॉईंट क्लिअर. दुसरं काय वापरायचं आहे, बर्नॉलिस थेरम. बर्नॉलिस थेरम वापरता, हाईट सेम आहे, हाईट सेम आहे त्यामुळे हाईटवाली टर्म कॅन्सलच होणार आहे, ती लिहिली नाही तरी चालेल. बर्नॉलिस थेरम मध्ये आपण 3 एनर्जीची सम करत असतो. कायनेटिक एनर्जी हाफ रो V1 स्क्वेअर. प्रेशर एनर्जी, इथलं प्रेशर किती आहे P1, 30 सम या पॉइंटला करा, या पॉइंटला. कायनेटिक एनर्जी हाफ रो V2 स्क्वेअर. प्रेशर किती आहे P2. हे जे लेवल मधला डिफरन्स तुम्हाला दिसते ते काय दाखवते, या 2 पॉइंटच्या प्रेशर मधला डिफरन्स. म्हणजे P1 समजून राहिलं का. इथलं प्रेशर किती आहे, काहींना समजून राहिलं. इथलं प्रेशर किती आहे P1, इथलं प्रेशर किती आहे P2. यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय, की जेवढी ऍडिशनल हाईट असेल ती काय दाखवते यांच्यामधला. अरे समजून राहिलं का कुकडे. इथलं प्रेशर किती आहे P1 आहे, इथलं प्रेशर किती आहे P2 आहे. इथलं प्रेशर कसं आहे, जास्त, हाईट जास्त आहे. इथलं प्रेशर कसं आहे, कमी, त्या लिक्विड कॉलमची हाईट कमी आहे, बरोबर आहे. आणि म्हणून इथे हाईट मधला जो डिफरन्स आहे, लिक्विडच्या हाईट मधला डिफरन्स, हा हाईट मधला डिफरन्स काय इंडिकेट करतो, प्रेशर मधला डिफरन्स. फक्त हाईट मधला डिफरन्स जर H असेल तर त्या Hचं कन्व्हर्शन प्रेशर मध्ये कसं करायचं, H रो ची. म्हणून तुम्ही P1 मधून P2 मायनस कराल आणि P1 मायनस P2 ला काय लिहिणार, H रो जी लिहिणार. मग P1 मायनस P2 ला H रो जी लिहायचं. राहिला प्रश्न V2 चा. जिथे V2 आहे तिथे A1 अपॉन A2 टाइम्स V1 करायचं. मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन करायचं, तुम्हाला V1 काढता येईल. नेमकं काय करायचं ते समजलं का. पहिले वापरायचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, नंतर वापरायचं बर्नॉलिस थेरम. P1 मायनस P2 ला H रो जी लिहायचं. राहिला प्रश्न V2 चा, तर V2 ला काय लिहायचं, A1 V1 इक्वल टू A2 V2. त्यावरून V2 काढायचा आणि तो V2 च्या जागी लिहून टाकायचा. जे मिळेल ते मिळेल, ते बिलकुल चुकणार नाही. कळलं का. म्हणून हे असंच केलेलं आहे व्हेंचुरीमीटर. तर तुम्हाला फॉर्म्युला बघा, लास्ट फॉर्म्युला तुम्हाला काय मिळतो समजून घ्या. हे असं केल्यानंतर तुम्हाला मिळेल V1 इक्वल टू A2 इंटू अंडर रूट ट्वाइस GH अपॉन A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. तुम्ही करून पहा, तुम्हाला हेच मिळेल. पण एक लक्षात घ्या, इकडे पांडे लक्ष द्या. V1 काढायचं असेल तर बाहेर A2 असेल आणि V2 काढायचं असेल तर बाहेर A1 असेल. सो V1 चा फॉर्म्युला A2 इंटू अंडर रूट मध्ये ट्वाइस GH अपॉन A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. V1 काढताना अंडर रूट मध्ये A1 स्क्वेअर, बरोबर आहे. आणि V2 काढताना अंडर रूट मध्ये A1 स्क्वेअरच आहे. म्हणजे अंडर रूटच्या आतमध्ये A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. उलट नाही करतायत, कारण की A1 जास्त आहे आणि A2 कमी आहे. रूटच्या आतमधली टर्म जर निगेटिव्ह घेतली तर रूट्स इमॅजिनरी बनतात, माहिती ना तुम्हाला. म्हणून रूटच्या आतमध्ये खाली जी टर्म आहे ती A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर आहे. कदाचित काय करतील, उलटी टूप देतील तुम्हाला. पहिला एरिया कमी, पुढचा एरिया जास्त. तरी तुम्हाला काय करायचं, जास्त एरियाच्या स्क्वेअर मधून कमी एरियाचा स्क्वेअर मायनस करायचं. जास्तवाली टर्म इकडे घ्यायची, कमीवाली टर्म इकडे घ्यायची, समजलं. आणि जर का तुम्हाला V1 काढायचं असेल समोर A2 लिहायचं, आणि जर तुम्हाला V2 काढायचं असेल समोर A1 लिहायचं. हे लक्षात ठेवण्यासाठी या ट्रिक्स आहेत, पण या समजल्यानंतरच्या गोष्टी आहेत. कळलं. तर कसं काढायचं ते तुम्हाला समजलं. इथे काय विचारतात परत, व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. मला सांगा व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड म्हणजे AV. म्हणजे तुम्हाला एक तर A1 V1 काढा किंवा A2 V2 काढा, आणि हा A1 आहे, याला कशाने मल्टिप्लाय करा, हा V1 आहे, याला कशाने मल्टिप्लाय करा A1 नी. त्यामुळे इथे काय येणार, A1 इंटू A2
अंडर रूट मध्ये तीच टर्म ट्वाइस जी एच अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. हे काय झालं, रेट ऑफ डिस्चार्ज किंवा फ्लोईंग व्हॉल्यूम फ्लोईंग पर सेकंड. ओके. आणखी एक गोष्ट आहे, ही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, नंतर आपण याला तुम्हाला हे ऍक्च्युअली हे करता आलं पाहिजे. पहा, विचार करा, एक टँक आहे, विचार करा, इकडे पहा, ही एक मोठी टँक आहे. त्या टँकच्या बेसला एक पाईप लावलेला आहे आणि त्या पाईपला नळ लावलेला आहे. बरोबर आहे. खूप मोठी टँक, इथे नळ लावलेला आहे आणि इथून जे लिक्विड बाहेर पडेल, फ्लुइड जे बाहेर पडेल, त्याचा तुम्हाला काढायचा स्पीड. काय काढायचं आहे? स्पीड. जनरली पहा, जसं तुम्ही तुमचं यात लक्ष नाही लागत, नंतर मग तुम्ही विचारता आम्ही काय केलं पाहिजे, फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा. फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा, तर फिजिक्सचे सर ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस बरोबर ऐकायचं. पहा इथे लक्ष. हा पेन समजा मी याची इतक्या हाईटवरून सोडून दिला, तुला म्हटलं व्हेन इट स्ट्राईक द ग्राउंड व्हॉट इज द व्हेलॉसिटी. पेनच नाही, कुठले ऑब्जेक्ट, बरोबर, वरून आपण सोडून दिलं ऑब्जेक्ट, व्हेन इट स्ट्राईक द ग्राउंड व्हॉट इज द व्हेलॉसिटी. इथे आपण काय टेक्निक वापरत असतो, ज्यावेळेस कुठलेही ऑब्जेक्ट तुम्ही वरून सोडून देता आणि हे ग्राउंडवर स्ट्राईक होते, तर इथे बघा, हे ऑब्जेक्ट आहे आणि इथे ग्राउंडवर स्ट्राईक झालं, याची काय टोन, इथे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. इथे रूपांतर कशामध्ये होणार, कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी एम जी एच, एम एम कॅन्सल. सो व्ही इक्वल टू अंडर रूट मध्ये ट्वाइस जी एच असते ना. काही जणांना हे माहित नाही कसं काढतात, पाठ केलेलं आहे. वरत काय असते, पोटेन्शियल एनर्जी. सोडून दिल्यानंतर ज्यावेळेस ती बॉडी ग्राउंडला स्ट्राईक होते, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी, हे मिळते व्ही इक्वल टू अंडर रूट ट्वाइस जी एच. आता पहा, इथे हे होल आहे, या होलमधून जे लिक्विड बाहेर पडत आहे त्याचा काढायचा स्पीड. तर काय करायचं, आपण वरची लेवल, वॉटरची जी लेवल आहे याची हाईट मोजायची, ही किती आहे, पण हाच फॉर्म्युला वापरायचा, व्ही इक्वल टू अंडर रूट ट्वाइस जी एच. पण तुम्हाला म्हटलं प्रूव्ह करा, कसं आलं, मग हे नाही चालत की इथे वरते पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी तेव्हा वापरता येते जेव्हा एंटायर जे आहे, इथे जेवढं बॉडी आहे तेवढीची तेवढी खालपर्यंत पोहोचत असेल. इथे तसं नाही आहे. त्यामुळे हे फॉर्च्युनेटली सारखे आलेले इक्वेशन्स आहेत. समजलं का? आता मला सांगा, इकडे पहा बोर्डवर, इथे आपल्याला बर्नॉलीज थेरम वापरता येईल. याही पॉइंटला बर्नॉलीज थेरम वापरायचं म्हणजे तिन्ही एनर्जीची सम करायची. याही पॉइंटला बर्नॉलीज थेरम वापरायचं म्हणजे तिन्ही एनर्जीची सम करायची. पण आता खालचा पॉइंट आहे, इथे हाईट किती घेणार, 0. इथे हाईट किती घ्यायची, ही जेवढी असेल तेवढी एच. कळलं का? बर्नॉलीज थेरम तर वापरता येते ना. इथे काय करणार, तीन एनर्जीची सम हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो जी H1, बरोबर आहे, प्लस पी. आणि इथे पी म्हणजे वरतं ऍटमॉस्फिअर आहे, इथलं प्रेशर काय असणार, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. समजत आहे का? आणि नंतर तुम्हाला इथे इथून लिक्विड बाहेर पडत आहे, इथे तीन एनर्जीची सम, पहिली एनर्जी हाफ रो V2 स्क्वेअर प्लस रो जी एच, पण इथूनच तर बाहेर पडत आहे. इथली हाईट किती घ्यायची, 0. इथली हाईट घेताना ही इथून इतकी घ्यायची वर, बरोबर आहे, खालून नाही मोजायची, बेस पासून. बेस खाली किती लिक्विड आहे आपल्याला काही मतलब नाही आहे, जिथून बाहेर पडत आहे तेवढ्याशी आपल्याला मतलब आहे. समजलं? तर इथे बर्नॉलीज थेरम वापरायचं. कळलं का? तर तिन्ही टर्मची आणि इथली टोटल एनर्जी, इथली टोटल एनर्जी काय करायची, इक्वेट करायची. पण सगळ्यात महत्वाचा की पॉइंट हा असा आहे, जेवढ्या वेगाने हे लिक्विड इथून बाहेर पडेल, वरच्या टँक मधलं लिक्विड तेवढ्या वेगाने खाली जाताना दिसेल का? यस. एक टँक भरलेली आहे, हौद भरलेला आहे, आणि एक नळ तुम्ही बकेट भरून राहिले. मग बकेटमध्ये जे पाणी पडून राहिलं त्याचा जेवढा स्पीड तुम्हाला फील होतो, ते टँक मधली जी लेवल खाली जाते तेवढा फील होतो का? नो. त्यामुळे इथला स्पीड अप्रॉक्सिमेटली 0 घ्यावा लागतो. टॉपचा स्पीड काय घ्यायचा, 0. टॉपचा स्पीड 0 घेतला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय सांगितलं, समजलं का? काय सांगितलं? हे टँक आहे, या टँकला इथे एक होल आहे, त्या होल पासून इकडे पहा, त्या होल पासून टॉपचा सरफेस किती उंच आहे ते मोजायचं. म्हणजे त्या सरफेसची तुम्ही काय मोजली, हाईट मोजली. आता टॉपच्या पॉइंटला बर्नॉलीज थेरम वापरायचं आणि इथून जिथून लिक्विड बाहेर पडत असेल त्याही पॉइंटला बर्नॉलीज थेरम वापरायचं. बर्नॉलीज थेरम वापरणे म्हणजे तीन टर्मची सम करणे. याही पॉइंटला तीन टर्मची सम करा. पहिली टर्म काय असणार, हाफ रो V1 स्क्वेअर. दुसरी टर्म काय असणार,
एच रो जी, एच आहेच एवढा, तर नाही सॉरी, इथे इथे एच रो जी, तर इथली इथल्या ओके, इथे तुम्हाला एच घेता येणार, इथला एच काय असणार मला सांगा बरं. एच रोजी म्हणजे बॉटम पासूनचा एच नाही घ्यायचं तुम्हाला, बरोबर आहे. ते लिक्विड किती उंच त्याच्यावर तर लिक्विड आहे तो एच घ्यायचा आहे, किंवा बॉटम पासून घेतला तर मग तसं करावं लागेल तुम्हाला. इथे तुम्ही एच रोजी घेतलं आणि प्लस काय घ्यायचं आहे तुम्हाला, प्रेशर. मला सांगा इथलं प्रेशर काय असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, आता ह्या पॉइंटला हाफ रो V2² प्लस रो जी एच किंवा एच रो जी, म्हणजे तुम्हाला हा एच घेता येईल, एच रो जी, बरोबर आहे. आणि बस काय करणार तुम्ही, प्रेशर. मला सांगा इथलं प्रेशर किती असेल, P0 प्लस एच रो जी. टोटल प्रेशर काढावं लागेल ना, इथलं किती आहे P0, इथलं किती असेल P0 प्लस एच रो जी. किंवा मग इथलं प्रेशर जर तुम्ही घेतलंच नाही तर इथलं फक्त एच रो जी घेऊ शकता, बरोबर आहे. आणि हे जे लेवल खाली खाली येणार याचा स्पीड किती असणार, जवळपास 0 असेल त्याला काहीतरी स्पीड, पण तो स्पीड किती घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. शेवटी तुम्हाला व्ही मिळेल, आणि व्ही हा बरोबर काय मिळेल, व्ही इक्वल टू अंडर रूट ट्वाइस जी एच. नेमकं काय करायचं ते समजलं का. पहिल्या पॉइंटला बर्नॉलीज थेरम वापरायचं, तिथून लिक्विड बाहेर पडत आहे तिथेही बर्नॉलीज थेरम वापरायचं, दोन्ही इक्वेशनला इक्वेट करायचं. पहा काय केलेलं आहे, बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. हे बघा ही डायग्राम, इथे थोड्याशा मिस्टेक्स पण आहेत. अगदी टॉपला प्रेशर किती आहे P0, हाईट किती घेतली एच रो जी, ही ना हाईट बॉटम पासून घेतली, बॉटम पासून कुठूनही घेतली तरी चालेल, ही बॉटम पासून घेतली आणि खालची बॉटम पासूनच घेतली, किंवा मग त्या तिथून घेत असाल तर मग फक्त तुम्हाला वरची घ्यावं लागेल. बघा मला काय म्हणायचं आहे, इथे या इक्वेशन मध्ये या नोट्स मध्ये जी हाईट आहे ती घेतली बॉटम पासून, याची हाईट किती घेणार कॅपिटल एच. याची जर या पॉईंटची जर कॅपिटल एच घेतली तर या पॉईंटची किती घेणार, कॅपिटल एच मधून स्मॉल एच मायनस करा, किंवा किंवा असं करा की तुम्ही इथूनच जर हाईट घेतली तर या पॉईंटची काय घ्या, ही एच घ्या एवढी वाली, आणि ह्या पॉईंटची हाईट किती घ्या 0 घ्या. समजलं का, अरे समजलं का, नाही तर मग कन्फ्युजन होणार. तुम्ही पाहणार बॉटम पासून हाईट घेतली तर वरच्या पॉईंटची हाईट किती घ्यायची कॅपिटल एच, या पॉईंटची हाईट किती घ्यायची याची, हे वरत एच आहे, ही किती घ्यायची एच मायनस एच, या पॉईंटची हाईट 1. दुसरं काय सांगितलं, जर या पॉईंटची हाईट तुम्ही इथून मोजली वर, म्हणजे स्मॉल एच जर घेतली तर या पॉईंटची हाईट किती घ्यायची 0 घ्यायची. पॉईंट क्लिअर झाला का, ओके. म्हणून इथे बघा काय केलेलं आहे, नेमकं काय केलं हे समजण्याचा प्रयत्न करा. वरचं प्रेशर किती आहे P0, हाईट बॉटम पासून घेतली, किती घेतली एच रो जी, आणि वरच्या पॉइंटला ए म्हटलं, जिथे होल आहे त्या पॉइंटला बी म्हटलं, इथे एनर्जी काय असणार हाफ रो V1², तिथे काय घेतलं VS². दुसरा पॉइंट, दुसऱ्या पॉइंटला प्रेशर किती असणार P0 प्लस वर लिक्विड कॉलमचं प्रेशर, सो P0 प्लस एच मायनस एच रो जी, दोन कॉलमच्या प्रेशरची सम केली, ऍटमॉस्फेरिक प्रेशरही घेतलं आणि लिक्विड कॉलमचं प्रेशरही घेतलं, बरोबर आहे. आणि हाफ रो VB², आणि तुम्हाला काय निग्लेक्ट करायचं आहे VA निग्लेक्ट करायचा, कारण तो वरतून टँक मधून ज्यावेळेस लिक्विड खाली येणार त्याची हाईट 0 असेल, सॉरी व्हेलॉसिटी 0 असेल, तुम्हाला VB म्हणजे इथली व्हेलॉसिटी मिळेल, ती काय मिळेल V इक्वल टू अंडर रूट ट्वाइस GH. समजलं. आता मला आणखी काय क्वेश्चन्स विचारतील माहित आहे, इकडे पहा. हे जेव्हा हे लिक्विड बाहेर पडत आहे, फक्त काय विचारतील तेवढं सांगतो. हे लिक्विड ज्यावेळेस असं बाहेर पडत आहे त्याचा स्पीड तुम्हाला माहित आहे, या लिक्विडला खाली पडायला किती वेळ लागेल हे विचारतील, आणि हे लिक्विड किती अंतरावर जाऊन पडेल ते विचारतील. खाली पडायला किती वेळ लागेल, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्हाला वरची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चालू आहे, ही व्हेलॉसिटी घ्यायची तुम्हाला 0, फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला काढायचं आहे, हाईट वरून तुम्हाला टाइम काढता येते, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला टाइमने मल्टिप्लाय केलं की रेंज मिळते, तर ते आपण उद्या घेऊ, ठीक आहे. जाऊच द्या, घाईघाईत होऊन जाईल, बोलून राहिले होते.